आपण आजच्या सेशनमध्ये काय डिस्कस करणार आहोत तर आपण एक्झॅक्टली आपल्याला आज काय बघायचं आहे. तर आपल्याला पाहायचं आहे की जे आपण आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी राहतोय, म्हणजे जेव्हा आपण जगाचा उल्लेख करतो, म्हणजेच आपण आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा उल्लेख करतो. या असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा संदर्भ कसा आहे? ज्या पद्धतीनं आपण या पॅन्जियाचा उल्लेख करत होतो, कशा पद्धतीने ही पृथ्वी विभाजित होत गेली, कोणकोणते असणारे ॲक्शन्स त्या ठिकाणी होत गेले, या सगळ्यांचा असणारा संदर्भ आपल्याला आज बघायचा आहे. आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं महाद्वीप तयार झाले, कशा पद्धतीनं भूखंड मंच तयार झाले किंवा भूखंड तयार झाले, वेगवेगळे असणारे खंड तयार होत आहेत. त्याच्यातून वेगवेगळे असणारे पर्वतरांगा असतील, डोंगररांगा असतील, पठारं असतील, वेगवेगळे असणारे जिओग्राफिकल टर्म्स जे तयार झाले, त्यांचा एक रेफरन्स आपल्याला आज पाहायचा आहे. आता याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचंय पहा आपल्याला, ज्यावेळेस एकदम बेसिक स्वरूपातली माहिती पाहायची आपल्याला पृथ्वी संदर्भातली, तर आपल्याला स्टार्ट करावा लागतो तो म्हणजेच काय, तर हे टेक्टॉनिक प्लेट्स ज्या आहेत का, जे ऍक्च्युअली आपण ज्या असणाऱ्या पृष्ठभागावर राहतोय पृथ्वीच्या, ते पृथ्वीचे पृष्ठभाग हे काय झालेले येतो, तर हे आपल्याला अशा कंडिशन्समध्ये जोडलेले दिसतात. म्हणजे एक प्रकारे काय आहेत, यांच्यामध्ये या असणाऱ्या भेगा आहेत. म्हणजे या असणाऱ्या तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपामध्ये जग आपल्याला विभाजित होताना दिसतो. मग या असणाऱ्या पृथ्वीच्या, ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी शिलावरणाचा जो भाग आहे का, त्या शिलावरणाच्या भागावरती असे काही खंड आहेत. मग त्या खंडावरती एक काही ठिकाणी जमीन असेल, काही ठिकाणी पाण्याचा प्रदेश असेल. या सगळ्यांच्या कोलॅबरेशनवरनं, या सगळ्यांच्या संदर्भावरून काय तयार झाला, तर पृथ्वीचा असणारा पृष्ठभाग तयार होताना आपल्याला दिसतो. मग हा जो पृथ्वीचा असणारा पृष्ठभाग आहे, पहिल्यांदा मेजरली पाहिलं तर त्याचे असणारे काही प्लेट्स या ठिकाणी टेक्टॉनिक प्लेट्सची जी नावं आहेत ना, ते जनरली सर्व ठिकाणी यूज केले जातात. त्याचा एक रेफरन्स घ्यायचा झालाच तर तो आपल्याला दिसतो. तो म्हणजेच कुठला, तर युरेशियन प्लेटचा रेफरन्स, म्हणजे आपण जे खंडांची नावं दिलीत ना, खंडांची आणि महासागरांची नावं, त्याच जनरली त्या नावांनाच थोडंसं इक्विव्हॅलंट असणारी नावं इथं आपल्याला यांना देताना दिसतात. या ठिकाणी युरोशियन प्लेट असेल, आफ्रिकन प्लेट असेल, सोबत पाहिलं तर नॉर्थ अमेरिकन प्लेट असेल, पॅसिफिक प्लेट असेल, नॅन्स्का प्लेट असेल, साऊथ अमेरिकन प्लेट असेल, अंटार्क्टिक प्लेट असेल किंवा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट्स असतील. असे जे जनरली या असणाऱ्या प्रदेशांचा, या भागांचा असणारं जो काही विभाजन झालेलं आहे का, त्याचं मूळ कारण काय आहे ते आपल्याला आज अभ्यासायचं आहे. म्हणजे हे जे मेजर नावं दिली गेली, त्या मेजर नावांमध्ये सुद्धा परत काय झालं, तिथल्या तिथल्या असणाऱ्या लहान लहान भागांमध्ये भूगर्भातील असणाऱ्या असंख्य हालचालीमुळं काय झालं, ते असणारे जे मोठमोठे असणारे प्रदेश होते ना, कारण अगोदर सगळी पृथ्वी एकत्र होती. एकत्र पृथ्वी होती, पण भूगर्भातील हालचालीमुळे काय झालं, म्हणजे पृष्ठभाग पूर्ण एकत्रच होता. ते असणाऱ्या हालचालीमुळे काय झालं, तर त्याचे असणारे तुकडे पडायला लागले. मग हे तुकडे जे पडायला लागले का, ते कालांतरानं आपल्याला त्याची असणारी संख्या वाढत जातानाच दिसते. म्हणजे आजही आत्ताच्या कंडिशन्समध्ये हे असणारे जे प्लेट्स आहेत का, हे प्लेट्स एकसंध राहतील का? म्हणजे आत्ता जो आपण नाव पाहिलं, तो म्हणजेच काय बाबा, ठीक आहे, आफ्रिकन प्लेटचं नाव पाहिलं. तर हा आफ्रिकन प्लेट हा कंटिन्युअस याच असणाऱ्या एरियामध्ये कंटिन्यू मॅनरमध्ये राहील का? तर नाही. म्हणजे इन फ्युचर एखाद्या भूगर्भातील असणाऱ्या हालचालीमुळं याचे जरी तुकडे पडले त्या ठिकाणी तर ते होऊ शकतात. म्हणजेच काय? जग कंटिन्युअसली या मॅनरमध्ये नव्हताही किंवा इन फ्युचर असा असणार पण नाहीये. म्हणून काय? हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत का, या गोष्टी समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण का? तुम्हाला जर सिव्हिल सर्व्हंट व्हायचं असेल, तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल, तर तो प्रशासकीय अधिकारी इतका चाणक्य असला पाहिजे, की त्याच्या एरियामध्ये अशी एखादी जिओग्राफिकल घटना घडली, तर त्यासाठी त्याला प्रिकॉशन्स काय घ्यावे लागतील. तिथे एखादा डिझास्टर पार्ट तिथं आला, तर तिथलं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करता आलं पाहिजे. या गोष्टींची त्याला जाण असावी. म्हणून स्पर्धा परीक्षांच्या अंतर्गत तुम्हाला असे सब्जेक्ट याचा बेसिक पार्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे मुळात जे एन-सी-आर-टीच्या अंतर्गत जे लहान मुलं अभ्यासतायत, ते अभ्यासणं तर गरजेचंच आहेच. ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून तुम्हाला आपल्या पृथ्वीचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. पृथ्वीचा भूगोल माहिती असणं गरजेचं आहे आणि पृथ्वीचा असणारा अर्थशास्त्र आत्ता काय चाललंय तो पण माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपला विचार तिथं असणं
आपल्याला मांडणं गरजेचं आहे. मग हा कसा तयार झाला याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पृथ्वी थोडीशी समजून घ्यावी लागेल. ओके. आता पृथ्वीचा संदर्भ आणला तर आपल्याला काय करावं लागेल, पृथ्वीच्या असणाऱ्या सभोवताली जे वेगवेगळे असणारे आवरण आहेत का त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. जसं काय काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, पृथ्वीचा संदर्भ आला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऍटमॉस्फिअर त्या ठिकाणी बघायचंय. कारण पृथ्वीला आपण जिवंत ग्रह म्हणतो ना, कारण आपल्या सूर्यमालेमध्ये म्हणजे असे असंख्य मिल्की वेज आहेत. त्या मिल्की वे मध्ये असणारा एक मिल्की वेचा रेफरन्स आपल्याला दिसतो आणि त्या आकाशगंगेचा रेफरन्स घेत असताना आपल्या आकाशगंगेमध्ये मग एक सूर्य, मग सूर्याच्या भोवती फिरणारे असणारे असंख्य ग्रह, तारे किंवा लघुग्रह, उपग्रह सोबतच उल्लेख पाहिला त्या ठिकाणी तर त्यांना असणारे जे आपण असं म्हणूया की त्यांच्या माध्यमातून ज्यांना प्रकाश मिळतो अशा असणाऱ्या असंख्य असणाऱ्या गटांचा समूह आपल्याला या असणाऱ्या मिल्की वे मध्ये दिसतो. तर त्याच्यामध्ये जे वातावरणाची आवश्यकता आहे ते वातावरण सजीव व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी किंवा त्यांना जगवण्यासाठी जी गरज आहे ना, ती गरज आपल्याला याच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसते. तो म्हणजेच काय, तर ऍटमॉस्फिअर. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर याच्याच अंतर्गत आपल्याला बघायचंय तो म्हणजे बायोस्फिअर. म्हणजे जीवावरणाचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. म्हणजे बायोस्फिअर आणि ऍटमॉस्फिअर हे दोन इतके एसेन्शियल असणारे घटक आहेत ना की यांच्या शिवाय तुम्हाला जीवन त्या ठिकाणी जगताना दिसणार नाही. पण याला कनेक्टेड पार्ट कुठला आहे महत्वाचा, तर तो आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअरचा रेफरन्स म्हणजेच काय, तर शिलावरण. हा पृथ्वीचा असणारा अविभाज्य घटक आहे. यासोबतच पाहिला तर इथं आहे त्या ठिकाणी तो म्हणजे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजेच काय, तर जलावरण. म्हणजे पृथ्वीचा संदर्भ आपल्याला या असणाऱ्या 4 मुख्य घटकांपासून घेत राहायचंय. म्हणजे पृथ्वी समजायला आपल्याला मदत होते. पण पृथ्वी फक्त वरून किंवा पृष्ठभागावरून समजून घेण्यात काय अर्थ नाही. पृथ्वीला समजून घ्यायचं असेल तर पृथ्वीचा गाभा काय आहे ते माहिती असलं पाहिजे. म्हणजे पृथ्वीच्या असणाऱ्या इनर कोर भागामध्ये, कारण पृथ्वी हे पोकळ नाही ना. म्हणजे आता आपण ज्या पद्धतीनं पृथ्वी गोल बघतो, पृथ्वी गोल कसा तयार केला, एक मॉड्यूल आहे ना त्याचा तो. त्या मॉड्यूलमध्ये काय एक असणारा चेंडू लावलेला प्लास्टिकचा आणि त्याला वरती काय केलंय, फक्त कोटिंग केलंय त्या मॅपचं. तशीच पृथ्वी आहे का, तर नाही. पृथ्वी आपण म्हणतो ना एक भरीव गोल आहे. आणि तो भरीव गोल असल्या कारणानं म्हणजे मुळात हा काय आहे, मुळात हा या असणाऱ्या आकाशगंगेमध्ये जे असंख्य असणाऱ्या घटना घडल्या त्या असंख्य घटनेमधून बरेचसे असणारे काही जिओग्राफिकल असणारे जे कंटेंट आहेत का, म्हणजे जे ग्रह आहेत का, ते ग्रह सूर्याच्या असणाऱ्या निर्मितीसोबतच त्यांच्या असणाऱ्या सूर्याच्या शक्तीच्या अनुषंगाने म्हणजे सूर्याच्या असणाऱ्या एक सायंटिफिक रिझनमुळं जेव्हा या क्रिया घडत होत्या तेव्हा ग्रह एकमेकांना धडकून असे असंख्य असणारे ग्रह तयार झाले. तसाच एक दगडाचा गोळा असा समजूया आपण त्या ठिकाणी की तो एक तयार झाला. त्याला आपण आजच्या कंडिशनमध्ये पृथ्वी म्हणूया. हजारो वर्षानंतर ही पृथ्वी सुद्धा कदाचित अशा पद्धतीच्या कोलाइड्समध्ये अशा पद्धतीच्या असणाऱ्या एकमेकांच्या ग्रहांना धडकून त्या पृथ्वीचे सुद्धा परत असंख्य तुकडे कदाचित होऊ शकतात. असाही संदर्भ बऱ्याच अंशी आपल्याला शास्त्रज्ञ मांडताना दिसतात. म्हणजे काय, जग इतकं मोठं आहे, या असंख्य, आता तुम्ही एक शब्द सुद्धा ऐकत असाल ना, कोणता, मल्टीवर्स. जसं आपण युनिवर्स ऐकतो ना, एक युनिवर्स, तसा असंख्य युनिवर्स असणार एक मल्टीवर्स आहे. अशा मल्टीवर्स मध्ये एक पृथ्वी, त्या पृथ्वीवरचे आपण लोक आणि त्या मानवानं रिसर्च केलेल्या घटना, त्या गोष्टी खूप कमीच असणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती नसणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळं कोणतीही असणारी शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. अशा कंडिशन्स मध्ये पृथ्वी जेव्हा बघतो आपण तर तो आपल्याला एक भरीव गोल दिसतो आणि त्या भरीव गोलाचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला त्याचे मल्टिपल आतमध्ये असणारे लेअर दिसतात. मग त्या लेअरचा रेफरन्स पाहिला तर त्याला काय म्हणतो, जो आउटर सोर्स आहे का, आउटर असणारा जो काही सर्कल आहे ना, त्या जो स्पेअर आहे का, तो पृथ्वीचा असणारा पृष्ठभाग आहे का, त्या पृष्ठभागाला म्हणतो आपण त्या ठिकाणी क्रस्ट. म्हणजे एक प्रकारचा असणारा जो शिलावरणाचा असणारा भाग आहे का, तो क्रस्ट आहे. त्याच्या आतला असणारा जो गाभा आहे का, जिथं आपल्याला असंख्य प्रकारच्या असणाऱ्या थरांचा, वेगवेगळ्या असणाऱ्या घटकांचा, वेगवेगळ्या धातू अधातूंचा असणारा संदर्भ असणारा एक भाग दिसतो आपल्याला. त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी, तर त्याला म्हटलं जातं मॅन्टल. त्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारा
जो त्याचा गाभा आहे का, या गाभ्याला सुद्धा 2 असणाऱ्या भागांमध्ये या ठिकाणी डिवाइड केले. एक आहे तो म्हणजे इनर कोर आणि दुसरा कोणता आहे तर आउटर कोर. आणि या असणाऱ्या इनर कोर मध्ये काय आहे तर इनर कोर मध्ये आहे आयर्न आणि निकोलचं असणारं रेफरन्स या ठिकाणी आहे. मग हे जे असणारे धातू आहेत का, हे धातू इथं धातूंच्या स्वरूपामध्ये आहेत का, म्हणजे ते त्या ठिकाणी सॉलिड फॉर्म मध्ये आहेत का, म्हणजे प्रत्यक्षात त्यांची अवस्था कशी आहे, स्थायू अवस्थेमध्ये तिथे दिसतात का, तर नाही. कारण जसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत जाऊ ना, तसं आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत तापमान वाढत जाताना दिसतं. तापमान या असणाऱ्या गर्भामध्ये, या गाभ्यामध्ये तुम्हाला दिसेल की तापमान हे खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं तुम्हाला हे असणारं आयर्न आणि निकेल आहे का, ते तुम्हाला द्रव अवस्थेमध्ये सापडतं, लिक्विड अवस्थेमध्ये सापडतं. मग हे लिक्विड अवस्थेमध्ये जेव्हा रिॲक्शन होत राहते ना, तेव्हा या असणाऱ्या रिॲक्शन्स मधून बरेचसे गॅसेस तयार होतात. आणि हे गॅसेस काय करतात, या असणाऱ्या पृथ्वीच्या आतल्या असणाऱ्या लेअर मधनं, भागातून असे बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. मग जेव्हा ते बाहेर येतात का, तेव्हा हे जे आउटर सर्कल आहेत ना, ज्याला आपण क्रस्ट म्हणतो, याच्यामध्ये भरपूर क्रिया घडतात आणि त्या क्रिया घडून त्या असणाऱ्या गॅसला वरती जागा मिळते बाहेर यायला. आणि तो गॅस जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा असणारा जो काही आतला जो असणारा लिक्विड आहे ना, तो पण त्याच्यासोबत बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा तो बाहेर येतो, काही ठिकाणी इथं अडकतो मध्येच. अडकल्यामुळे काय होतं, सिंपल पहा, ज्यावेळेस आपण टायरमध्ये पंक्चर बघतो पहा, किंवा टायरमध्ये जास्त हवा ज्या ठिकाणी दिली, आपण सायकलच्या टायरमध्ये जास्त हवा दिली ना, तर एखाद्या ठिकाणी त्याचा असणारा जर टायरचा भाग जर कमकुवत असेल ना, तर तो आपल्याला फुगताना दिसतो. म्हणजेच काय झालं त्या ठिकाणी, तर इथं एखाद्या एरियावरती जास्तीत जास्त प्रेशर क्रिएट केल्यामुळं ह्याच्या वरचा असणारा एरिया आहे का, तो फुगीर होतो. मग त्याला पण जिओग्राफिकल काही टर्म्स आहेत. तर या असणाऱ्या पृथ्वीच्या घटकांचा अभ्यास एकदम बेसिक स्वरूपामध्ये करणं गरजेचं आहे. तसं जसं पृथ्वीच्या गर्भामध्ये वेगवेगळे असणारे लेयर दिसतात ना, तसंच आपल्याला लेयर दिसतात, ते म्हणजे आपल्याला या असणाऱ्या ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे एक्झॅक्टली वातावरणाच्या अंतर्गत पृथ्वीच्या वरती, म्हणजे त्या असणाऱ्या क्रिस्टच्या वरती, या असणाऱ्या शिलावरणाच्या वरती जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्या पृथ्वीवरती जीवनमान राहण्यासाठी या वातावरणाची आवश्यकता आहे. मग त्या वातावरणाचे वेगवेगळे असणारे थर आहेत. जे थर तुम्ही कुठं अभ्यासणार आहात, जे थर तुम्ही ऍक्च्युअली जिओग्राफीचा अभ्यास करताना तर घेणारच आहात त्याचा संदर्भ. हाच थर तुम्हाला कुठं एन्व्हायरमेंटच्या अभ्यासामध्ये सुद्धा उपयोगात येणार आहे. बेसिक टप्प्यामध्ये याचा रेफरन्स या ठिकाणी पाहणं अपेक्षित असणार आहे. मग जेव्हा आपण पृथ्वीबद्दल बघतो, पृथ्वीच्या असणाऱ्या लगेच जो जवळचा असणारा जो थर आहे का, त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, तर याला म्हणतो आपण ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर म्हणजेच काय, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो या ठिकाणी तपांबर. काय म्हणतो याला मराठीमध्ये आपण, तपांबर म्हणतो. म्हणजे काय, पृथ्वीच्या असणाऱ्या आउटर लेयरला लगेच जो कनेक्टेड असणारा भाग आहे ना, त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी ट्रोपोस्फिअर म्हणतो. आणि हा ट्रोपोस्फिअर पृथ्वीपासून किती उंचीवरती दिसतो आपल्याला, तर तो 0 किलोमीटर पासून अप्रॉक्सिमेटली किती 20 किलोमीटर पर्यंत जातो. अप्रॉक्सिमेटली म्हणतो आपण ना, काही ठिकाणी याचा रेफरन्स पाहिला तर 0 ते 12 ते 18 किलोमीटरचाही रेफरन्स या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतात. आणि याच कंडिशन्स मध्ये आपल्याला एक महत्वाचा पार्ट दिसतो, तो म्हणजेच काय, की आपल्याला या असणाऱ्या ट्रोपोस्फिअर मध्ये ओझोनचा असणारा थर पण या ठिकाणी दिसतो. आणि तो ओझोनचा थर आहे ना, तो या ट्रोपोस्फिअरच्या असणाऱ्या शेवटच्या अंतिम एरियामध्ये आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. मग अशा कंडिशन्स मध्ये होतं कसं, की या असणाऱ्या ओझोन लेयरला आपल्याला काय होतं या ठिकाणी, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे सूर्याचे असणारे जे अतिनील किरण आहेत का, अल्ट्राव्हायोलेट रेजचा रेफरन्स या ठिकाणी घेतो, तर त्याला थोपवण्याचं काम हा असणारा महत्वाचा लेयर करतो, तो म्हणजेच कुठला, ट्रोपोस्फिअर. म्हणजे काय, पृथ्वीच्या शिलावरणाच्या भागाला प्रोटेक्शन देण्यासाठी जो पहिला लेयर आहे का, त्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करायचा. मग तो कोणता असेल इथं, तर तो असेल ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरच्या वरचा जो लेयर आहे का, त्याला काय म्हणतोय आपण ठिकाणी, तर याला म्हणतो आपण स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअरचा रेफरन्स पाहिला तर तो कोणत्या किलोमीटर पासून, तर तो अप्रॉक्सिमेटली 20 किलोमीटर पासून त्याच्या वरती गेलो आपण तर 50 किलोमीटरच्या रेंज पर्यंत आपल्याला काय दिसतो या ठिकाणी,
तर हा दिसतो आपल्याला स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअरचा उल्लेख केला तर याला काय म्हणतो आपण इथं, तर याला म्हणतो आपण स्थितांबर. पहिला रेफरन्स काय बघितला, तपांबराचा रेफरन्स. त्यानंतर येतो कुठला आपण या ठिकाणी, तर स्थितांबराचा रेफरन्स बघ. म्हणजे लक्षात काय घ्यायचं, जसं पृथ्वीच्या असणाऱ्या अंतर्गत भागामध्ये गेल्यानंतर जात असताना तापमानामध्ये वाढ होताना दिसते, तसं पृथ्वीच्या असणाऱ्या बाह्य भागाच्या वरून आपल्याला पृथ्वीपासून दूर जात असू ना आपण, तेव्हा सुद्धा आपल्याला तापमानामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी जाणवतो. मग फरक कसा, जेव्हा आपण या ठिकाणी ट्रोपोस्फिअर मध्ये असतो ना, तर पृथ्वीच्या लगतच असणारं तापमान आपल्याला 15 डिग्री सेल्सिअस पासून स्टार्ट होताना दिसतं. ते आपल्याला कधीपर्यंत, तर पृथ्वीच्या असणाऱ्या ट्रोपोस्फिअरच्या अप्पर लेयरला गेलो तर -55-56 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला ते तापमान दिसतं. त्याच्यावरती गेलो तर परत काय होतं या ठिकाणी, परत इथं आपल्याला दिसतं की तापमानामध्ये या ठिकाणी काय होतं, तर तापमानामध्ये हळूहळू वाढ व्हायला लागते. म्हणजे पहिल्यांदा पृथ्वीपासून जेव्हा आपण या असणाऱ्या तपांबरामध्ये जातो, तेव्हा तापमान कमी कमी व्हायला लागतं आणि कमी कमी किती होतं, तर -56 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. त्याच्यावरती जेव्हा आपण त्या ठिकाणी स्थितांबरापर्यंत जातो, त्या स्थितांबरामध्ये जाताना तापमान कमी असतं, ते हळूहळू हळू वाढत वाढत जातं. हळूहळू वाढत जातं म्हणजेच काय, तर जवळपास 50 डिग्री सेल्सिअसचा असणारा फरक त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो. आणि या असणाऱ्या स्ट्रेटोस्फिअरच्या अंतर्गत पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं, तर इथं आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटीज असणारे जे संदर्भ आहेत का, म्हणजे काय रेडिओच्या लहरी वगैरे आहेत का, ते इथपर्यंत आपल्याला पोहोचताना दिसतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथं प्रत्यक्षात सॅटेलाइट वर्किंग मध्ये होताना दिसतात. तर तो रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा. पण जेव्हा आपण त्याच्या वरचा थर बघतो ना, तो म्हणजे कुठला असेल, तर तो असेल या ठिकाणी मेझोस्फिअर. म्हणजे जेव्हा आपल्याला मेझोस्फिअरचा रेफरन्स आणायचा आहे, तर तो स्थितांबरानंतरचा असतो आणि याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, तर याला म्हणतो आपण मध्यांबर. ओके. आणि मध्यांबराचा उल्लेख जर केला तर तो किती किलोमीटर पासून रेंजमध्ये जातो त्या ठिकाणी, तर तो जनरली 50 किलोमीटर पासून स्टार्ट होताना दिसतो आपल्याला. तो कुठपर्यंत जाणार या ठिकाणी, तर तो जातो इथं 80 ते 90 किलोमीटरच्या असणाऱ्या एरियामध्ये दिसतो. हा असणारा जो मध्यांबर आहे का, मेझोस्फिअर आहे का, या मेझोस्फिअर मध्ये तुम्हाला दिसेल इथं तो म्हणजे मेट्रोलॉजिकल रॉकेट जे आहेत ना, म्हणजे काय, जे आपण मल्टिपल सॅटेलाइट लॉन्च करतो, ते सॅटेलाइट लॉन्च केल्यानंतर पृथ्वीचा असणारा जो कक्ष त्यांना सोडायचा आहे, म्हणजे प्रत्यक्षात काय करायचंय, गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर यायचं असेल तर कमीत कमी या लेयरला तरी सोडून जावं लागतं. तो म्हणजेच कुठला असेल, तर मेझोस्फिअरचा रेफरन्स आपण याच्यामध्ये पाहतो. त्याच्यानंतरचा असणारा जो आउटर सर्कल आहे का, याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, तर याला म्हणतो इथं थर्मोस्फिअर. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आयनांबर. कोणतं आहे, इथं थर्मोस्फिअर आहे. जो थर्मोस्फिअर दिसतो तुम्हाला 90 किलोमीटर पासून ते कुठपर्यंत, तर 800 किलोमीटर पर्यंतचा असणारा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. ओके, हा एक रेफरन्स असेल. आणि जेव्हा पृथ्वीच्या असणाऱ्या आयनांबराचा उल्लेख केला तर इथं तुम्हाला दिसेल परत एकदा काय होतं या ठिकाणी, तर आपल्याला तापमानामध्ये खूप मोठा फरक जाणवतो. कसं आहे, पहिल्यांदा काय सांगितलं, ट्रोपोस्फिअर मध्ये पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा पृथ्वीच्या लगत तापमान थोडं जास्त आहे. हळूहळू वरती जायला लागलो तर आपल्याला तापमान कमी कमी होताना दिसतं. पहिल्या लेअर मध्ये तापमान जास्त कडून कमी कमीकडे होत चाललंय. कुठं, तपांबरामध्ये. थोडंसं आपण स्थितांबरामध्ये गेलो तर काय होतं, तापमानामध्ये वाढ होताना दिसते आपल्याला. आणि वाढ किती मोठा फरक टाकतो, 50 डिग्री सेल्सिअसचा असणारा फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो. तापमान वाढत जातं. म्हणजे इथं 56 डिग्री, -56 डिग्री सेल्सिअस पासून तो कुठपर्यंत जातो, -2 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे काय झालं, तापमानात वाढ झाली. तिथून म्हणजे या ठिकाणी स्ट्रेटोस्फिअर पासून आपण मेझोस्फिअर कडे चाललो ना, मग या मेझोस्फिअर मध्ये तापमान स्टार्ट होतं कुठून, तर इथं -2.5 डिग्री सेल्सिअस पासून परत तापमान काय होतं, इथं कमी व्हायला सुरुवात होतं. आणि ते कमी किती होतं, तर जवळपास -86 डिग्री सेल्सिअस पर्यंत चालतं. पहिल्या असणाऱ्या लेयर मध्ये तापमान कमी कमी होत जातं, दुसऱ्या लेयर मध्ये तापमान वाढत जातं, तिसऱ्या लेयर मध्ये तापमान परत कमी होत जातं आणि आयनांबरामध्ये पाहिलं तर या ठिकाणी तापमान परत एकदा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं. आणि ते वाढतं किती, जवळपास या ठिकाणी तर 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे बाह्यांबर, म्हणजेच काय ठिकाणी एक्झोस्फिअर. आणि या एक्झोस्फिअर मध्ये
आपल्याला जे ऍक्च्युअली पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण कक्षा सोडल्यानंतर जो काही पार्ट दिसतो तो आपल्याला मेझोस्फिअर मध्ये दिसतो, इथं रॉकेट वगैरे लॉन्च होतात. पण जिथं आपल्याला दुसऱ्या ग्रहांची असणारी काय करायची असते, परीक्षण करायचं असतं. म्हणजेच काय, आपल्याला जायचंय कुठं त्या ठिकाणी, तर शुक्रला असणारा, शुक्र ग्रहाचा असणारा शोध घ्यायचा आहे, गुरुचा शोध घ्यायचा आहे आपल्याला, कशा पद्धतीनं त्या गुरुचे असणारे लघुग्रह आहेत हे बघायचे, म्हणजे ऑपरेशन व्हेनस असेल. या असणाऱ्या कंडिशन मध्ये जेव्हा आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करायचे असतात का, तेव्हा ते कुठं जाणं गरजेचं असतं, तेव्हा ते सॅटेलाइट लॉन्च करणं, किंवा याला आपण म्हणतो स्पेस शिप लॉन्च करायचे असतील तर त्याला कुठपर्यंत जावं लागतं, तर त्याला जावं लागतं एक्झोस्फिअर मध्ये. म्हणजेच किती किलोमीटर पर्यंत जातो तो, तर तो आहे 800 किलोमीटर पासून स्टार्ट होतो, तो 3000 किलोमीटर पर्यंत आपल्याला तो जाताना दिसतो. आणि इथं तुम्हाला तापमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायलाइट होताना दिसतं. म्हणजे तापमानामध्ये होणारा जो काही फरक आहे का, तो फरक तुम्हाला दिसतो ऍटमॉस्फिअरमुळे. आणि या ऍटमॉस्फिअरमुळेच काय होतं, जेव्हा पृथ्वीच्या असणाऱ्या परिवलनामुळं आणि परिभ्रमणामुळं, म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवती फिरत असताना सूर्याची असणारी किरणं हे खूप मोठ्या प्रमाणे अतिनील किरणं असतात. ते डायरेक्टली पृथ्वीवरती येऊ नये त्यासाठी पृथ्वीनं स्वतःच एक मेकॅनिझम तयार करून घेतलं. ते पृथ्वीच्या आउटर सर्कलवरती काय दिसतात तुम्हाला, मल्टिपल असणारे लेअर दिसतात. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा काय, जेव्हा पृथ्वीच्या असणाऱ्या पृष्ठभागावरनं आपण एखादं सॅटेलाइट लॉन्च केलं, आता तुम्हाला उत्तर द्यायचंय मला. सॅटेलाइट लॉन्च केलं आणि पृथ्वीच्या असणाऱ्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर सॅटेलाइट गेला, तर तर तो सॅटेलाइट जर त्यानं स्वतःचं कंट्रोल लूज केला, म्हणजे त्याला स्वतःचं कंट्रोल राहिलं नाही, म्हणजे तो निकामी झाला, तर तो संबंधित असणारा सॅटेलाइट पृथ्वीवरती रिटर्न येईल का? द्या आन्सर चला. हा सॅटेलाइट जेव्हा लॉन्च केलेला आहे, सॅटेलाइट लॉन्च केला म्हणजेच काय झालं बाबा, तो पृथ्वीच्या लेयरच्या बाहेर गेलेला आहे. अशा कंडिशन्स मध्ये त्याचं कंट्रोल जर लूज झालं असेल तर तो रिटर्न पृथ्वीवरती येईल का? व्हेरी गुड, व्हेरी गुड वैष्णवी, गुड. येणार नाहीये, येऊ शकत नाहीये का? कारण तो काय झाला, तर या असणाऱ्या जे लेयर्सचे असणारे जे काही सर्कल्स आहेत ना, त्याच्या असणाऱ्या डायरेक्टली बाहेर गेला तो. येस, येऊ शकत नाहीये तो, परत एंट्री करू शकत नाही का? गुरुत्वाकर्षण शक्तीच नाही ना स्पेसमध्ये. स्पेस काय, स्पेस एक मूलतः त्या ठिकाणी एक पोकळी आहे, ज्याला तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी ब्लॅक होल नावानं ओळखता ना. मग जर समजा असे असंख्य सॅटेलाइट अशा लेअरवरती फिरायला लागले, तर पृथ्वीच्या भोवती, म्हणजे काय म्हणू आपण, म्हणजे ही पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या असणाऱ्या वरती आपण गेलो कुठपर्यंत, 1200 किलोमीटर पर्यंत गेलो, किंवा तिथून आपण 3000 किलोमीटर पर्यंत गेलो, आपण असं म्हणूया 3000 किलोमीटर पर्यंत गेलो, आणि सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे पृथ्वीवरनं, आणि सॅटेलाइट लॉन्च करून त्यांनी काय केलं, हा सर्कल क्रॉस केला, गुरुत्वाकर्षण कक्षेचा सर्कल क्रॉस केला. तर पृथ्वीच्या संपूर्ण चारी बाजूनं काय होतील, या असणाऱ्या वातावरणामुळे असे बरेचसे असणारे सॅटेलाइट अडकून राहतील. आणि ते अडकून राहण्याची संख्या जर वाढत गेली भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे, तर सूर्यकिरण येणं सुद्धा थांबून जाईल का? म्हणजे पृथ्वी फिरते ना, पृथ्वी फिरत असल्यामुळे त्याच्या अवतीभवती जे सॅटेलाइट येऊन थांबणार आहेत, निकामी झालेले आहेत, युजलेस सॅटेलाइट आहेत, तर त्यांच्यामुळं सुद्धा इन फ्युचरमध्ये पृथ्वीवरती येणारा सूर्यकिरण जो आहे का, तो कदाचित थांबला जाऊ शकतो का? कारण ते कचरा काही एकाच ठिकाणी नाही थांबणार ना. म्हणजे काय, भारताने एखादा असणारा सॅटेलाइट लॉन्च केला, तर तो जेव्हा वरती जाईल तेव्हा तो फक्त भारताच्याच डोक्यावरती असेल असं नाही ना. तो स्पेसमध्ये कुठं पण जाईल, कारण त्याला स्पेसमध्ये कोणत्याच पद्धतीचं ऍटमॉस्फिअर नाहीये, कोणत्याच पद्धतीचं वातावरण नाहीये. तर अशा कंडिशनमध्ये जर पृथ्वीच्या संपूर्ण असणाऱ्या भागावरती जर असे सॅटेलाइटचे असणारा कचरा जमा झाला, तर सूर्यकिरणाला थांबवता येणार नाही आपल्याला. म्हणून लक्षात घ्यायचं, त्या शब्दाला म्हटलं जातं काय, स्पेस डिब्री. काय म्हटलं जातं? स्पेस डिब्री. म्हणजे काय, तर या असणाऱ्या अवकाशातला असणारा जो कचरा आहे का, तो कचरा सध्या वाढत चाललेला आहे. तर तो कुठं असेल जास्तीत जास्त, तर तुम्हाला दिसेल कुठं, तर एक्झोस्फिअरच्या अंतर्गत दिसेल तुम्हाला. कारण तुम्हाला काय दिसतात, याच एक्झोस्फिअर मध्ये काय, तो सगळे सॅटेलाइट आहेत.
म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन जरी केला तुम्हाला काय की सध्या पृथ्वीच्या असणाऱ्या आवरणाच्या बाहेर खूप विस्तृत प्रमाणामध्ये स्पेस डिब्री तयार होत आहे, कचरा तयार होत आहे, अवकाश कचरा तयार होत आहे. तर तो अवकाश कचरा वातावरणाच्या असणाऱ्या कोणत्या आवरणाअंतर्गत जमा होताना दिसतोय, असा रेफरन्स तुम्हाला जर क्वेश्चन करण्यात आला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. कोणत्या असणाऱ्या स्पेअरमध्ये असेल तो? मग तो ट्रोपोस्फिअरमध्ये असेल का? इथं तो स्ट्रेटोस्फिअरमध्ये असेल का? मेझोस्फिअरमध्ये असेल का? थर्मोस्फिअरमध्ये असेल का? तो एक्झोस्फिअरमध्ये असेल. तर याचा आन्सर देता आलं पाहिजे. तर तो कुठं आहे तो? बाह्यावरणामध्ये आहे. तो म्हणजेच कुठं त्या ठिकाणी एक्झोस्फिअरच्या अंतर्गत आपल्याला तो हायलाइट होताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे जनरली जेव्हा आपण बघू पृथ्वीच्या असणाऱ्या बाह्य भागावरती, बाह्य पृष्ठभागाच्या वरती आपल्याला जे वातावरण दिसतं, त्या वातावरणामध्ये आपण अशा पद्धतीचे मल्टिपल लेयर बघतो. आता ऍक्च्युअली पृथ्वीच्या गर्भामध्ये जे लेयर आहेत का, त्याचा असणारा थोडासा स्पष्टीकरणाचा मुद्दा याच्यामध्ये आला. बघा आता यालाच म्हणतो काय आपण या ठिकाणी लेयर्स ऑफ अर्थ. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये जे वेगवेगळे असणारे लेयर आहेत का, थर आहेत का, त्या थरांचा संदर्भ बघूया आपण. लक्षात घ्या. या थरामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं होतं या ठिकाणी क्रस्टचा भाग आहे. मग क्रस्टचा भाग म्हणजेच काय, ज्याला आपण त्या ठिकाणी शिलावरणाचा भाग म्हणतो. म्हणजे जो दगड सदृश्य असणारा भाग आहे का, त्याचा उल्लेख केला तर त्याला आपण या ठिकाणी म्हणतो लिथोस्फिअर. मग त्या लिथोस्फिअर मध्ये काय काय येतो या ठिकाणी? तर लिथोस्फिअरचा रेफरन्स आणला तर या ठिकाणी काय हो, ओशियानिक क्रस्ट आहे. म्हणजे कारण का पृथ्वीच्या बाहेरचा आवरणाचा उल्लेख केला तर 71% पाण्यानं व्यापलेला आहे. म्हणून त्याला बाहेरच्या असणाऱ्या लेयरला काय म्हटलं जातं? ओशियानिक क्रस्ट म्हटलं जातं. त्या ओशियानिक क्रस्टच्या खालचा जो असणारा जो भाग आहे का, त्या ठिकाणी काय, जिथं पाणी आहे तिथं पाण्याच्या संदर्भामध्ये काय असेल तो ओशियानिक क्रस्ट असेल. जिथं भूभाग आहे ना त्याला काय म्हटलं जातं? कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हटलं जातं. कारण का राहिलेला 29% भाग तर जमिनीचा आहेच ना. मग त्या जमिनीच्या भागांना काय म्हणायचं या ठिकाणी? तर कॉन्टिनेंटल क्रस्ट. आणि त्याच्या खाली जो दगडाचा असणारा जो आवरण आहे का, शिलावरणाचं आवरण, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी लिथोस्फिअर. आणि लिथोस्फिअर नंतर जे असणारे असंख्य प्रदेश, असंख्य असणारे भाग दिसतात ना, थर दिसतात ना आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत, त्यातला जो पहिला थर आहे का, त्याला काय म्हणतो या ठिकाणी? तर त्याला म्हणतो आपण इथं अस्थॅनोस्फिअर. अस्थॅनोस्फिअर काय करतो? अस्थॅनोस्फिअर हा या असणाऱ्या प्रावरणाच्या भागाला काय म्हणतो आपण याला? प्रावरण. म्हणजे काय? इथं मॅन्टल. मॅन्टलला आणि लिथोस्फिअरला, शिलावरणाला काय करतो? हा सेपरेट करतो. म्हणजे कोणता भाग असेल या ठिकाणी? तर तो असेल या ठिकाणी अस्थॅनोस्फिअर हा असणारा भाग. पृथ्वीच्या गर्भातील असणारा एरिया आणि पृथ्वीच्या असणाऱ्या शिलावरणाचा एरिया आपल्याला सॅग्रिगेट करताना दिसतो. त्यानंतर येतात हे प्रावरण येतात दोन. त्या प्रावरणाचा उल्लेख केला तर एक आहे अप्पर मॅन्टल, दुसरा आहे लोअर मॅन्टल. आणि त्यानंतर पृथ्वीचा असणारा जो मुख्य गाभा आहे ना, त्या गाभाला आपण म्हणतो त्या ठिकाणी कोर. एक आहे आउटर कोर आणि दुसरा कोणता आहे? इनर कोर आहे. म्हणजे जनरली या पद्धतीनं पृथ्वीचा असणारा अंतर्गत गाभा आपण बघतो. हे परत मी फक्त बेसिक घेतो एनसीईआरटीचं. जेव्हा एक्झॅक्टली मी फक्त अर्थ स्टार्ट करणार आहे, त्यावेळेस अर्थच्या अंतर्गत आपल्याला त्याचे एलिमेंट्स असतील, त्याचे मल्टिपल लेयर्स असतील, ते तर आपल्याला इन डेप्थ मध्ये बघायचंच आहे. जेव्हा 11वी-12वीचा असणार रेफरन्स येईल. इथं फक्त सुरुवातीचे सेशन्स आहेत. सुरुवातीच्या सेशनमध्ये तुम्हाला समजावं काय आहे बाबा आपल्या असणाऱ्या पृथ्वीचा बाह्य भाग जो आपण अभ्यासतोय, जगातले वेगवेगळे प्रदेश बघतोय, देश बघतोय, ते सगळे देश प्रदेश कशावरती आहेत? तो टेक्टॉनिक प्लेट्सवरती आहेत. ते टेक्टॉनिक प्लेट्स काय आहेत, ते कसे तयार होतात, हे पाहण्यासाठी बेसिक आयडिया आली पाहिजे आपल्याला. हे टेक्टॉनिक प्लेट्स तयार होण्यासाठीच हा लिथोस्फिअरचा भाग महत्वाचा आहे. म्हणून याचा असणारा एक भाग तुम्हाला माहिती असावा, हे लक्षात घ्यायचं. मग बघतो आपण काय, की एक्झॅक्टली असणारा जो काही आउटर कोर किंवा इनर कोर आहे का, इथं तापमान खूप असंख्य मोठ्या प्रमाणात आहे. या तापमानामुळे इथं कंटिन्युअसली क्रिया होत राहणार आहे. मग क्रिया होत राहिल्यामुळं इथं काय तयार होतात असं सांगितल्या ठिकाणी गॅस तयार होतील. आणि त्या असणाऱ्या गॅसेसला बाहेर येण्यासाठी ते काय करतील? वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे रूट तयार करतील. पण ते रूट तयार करून तर कुठं बाहेर येणार आहे? तर ते येणार आहे त्या लिथोस्फिअरच्या माध्यमातून आपल्याला वरती बाहेर येण्याचा प्रयत्न करतील. मग ते बाहेर कसे येतील?
मग बाहेर ते मल्टिपल असणाऱ्या कंडिशन्स मध्ये येतील. काही वेळेस काय होतील, ते अडकून राहतील ते गॅसेस, ते बाहेर डायरेक्टली येऊ शकत नाही. जेव्हा ते अडकून राहतात त्याच्या वरचा असणारा भाग फुगवट्यासारखा दिसेल तुम्हाला, आणि ज्या वेळेस तो बाहेर येईल डायरेक्टली, तेव्हा तुम्हाला त्याचा असणारा ज्वालामुखीचा प्रदेश तुम्हाला इथून बाहेर येताना दिसेल. म्हणजे मल्टिपल असणारे जे पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारे भूगोलाचे संकल्पना आहेत का, ते या असणाऱ्या गाभ्यामुळेच आपल्याला येताना दिसतात. मग हा जो गाभा आहे ना, तो गाभा किती किलोमीटर पर्यंत अंदाजे गाभा आहे त्या ठिकाणी, तर त्याचा एक रेफरन्स येतो, बघूया आपण. ओके, अंदाजे का म्हणतो आपण या ठिकाणी परत एकदा, कारण का प्रॅक्टिकली आपण फक्त हे सायंटिफिक रिसर्चच्या माध्यमातून याचा असणारा माप काढलेला आहे. आपण एक्झॅक्टली तिथपर्यंत जाऊ शकत नाहीये, त्यामुळं याला आपण अंदाजेच या ठिकाणी म्हणायचं. ओके, मग पृथ्वीचा असणारा कोन आपण कापला आणि त्या कोनाला आपण या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे. हा, मग बघा, इथं जो इनर कोर आहे त्याच्यावरती काय बघतो आपण या ठिकाणी, आउटर कोर आहे. नंतर काय बघतो, प्रावरण मॅन्टल आहे. नंतर काय येतो या ठिकाणी, तर इथं आहे अस्थॅनोस्फिअरचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आता फक्त काय लक्षात घ्यायचं, वरचा असणारा जो भाग आहे का, म्हणजे कशाचा, वरचा भाग येतो त्या ठिकाणी क्रस्टचा, म्हणजे पाण्याचा पण असेल, सॉलिडचा पण असेल, म्हणजे भूजमिनीचा पण असेल. आणि या असणाऱ्या वरच्या भागांना आपण काय म्हणतो या ठिकाणी, तर याला म्हणतो आपण लिथोस्फिअर. म्हणजेच काय, क्रस्ट अँड दी अप्पर मोस्ट सॉलिड मॅन्टल. या मॅन्टलचा असणारा जो सगळ्यात महत्वाचा, हा सरासरी पद्धतीचा, गुड, आपण काय म्हणतो या ठिकाणी, तर प्रत्यक्षात हा जो वरचा भाग आहे ना, हा वरच्या भागाला म्हटलं जातं काय, क्रस्ट. ओके, जिथं आपल्याला शक्यतो जीवनमान प्रेझेंट होताना दिसतो. म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसेल, इथं पाण्याचा भाग दिसेल, इथं तुम्हाला जमिनीचा भाग दिसेल, शिलावरणाचा भाग दिसेल. तो किती आहे, तर 0 ते 100 किलोमीटर पर्यंतच्या असणाऱ्या एरियामध्ये दिसतो. 100 किलोमीटर पासून हा चालू होतो काय, तर हा मेंटलचा एरिया स्टार्ट होतो. या असणाऱ्या मेंटलचा रेफरन्स प्रावरणाचा भाग म्हटला तर या ठिकाणी तो कुठपर्यंत, 100 किलोमीटर पासून ते 2900 किलोमीटर पर्यंत जातो, 2900 किलोमीटर पर्यंत जातो. आणि त्यानंतर जो आउटर कोर आहे ना, म्हणजे जो बाह्य गाभा आहे ना, त्या बाह्य गाभ्यामध्ये किती किलोमीटरचा रेफरन्स येतो, तर 2900 किलोमीटर पासून तो जातोय 5100 किलोमीटरचा एरिया याच्यामध्ये दिसतो. आणि त्या असणाऱ्या आउटर कोर नंतर जो इनर कोर आहे का, तो दिसतो तुम्हाला 5100 किलोमीटर पासून कुठपर्यंत, तर पृथ्वीचा असणारा जो मध्यबिंदू आहे ना, पृथ्वीचा असणारा जो टोक आहे ना, सेंटर, हा सेंटर कुठे आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आतमध्ये चाललोय आपण, तर तो किती आहे, 6378 किलोमीटर पर्यंतचा असणारा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय. आणि या असणाऱ्या सगळ्यांचा अभ्यास आता नाही करायचा आपल्याला, फक्त आपल्याला या वरच्या लिथोस्फिअरचा असणारा रेफरन्स बघायचंय, या शिलावरणाचा आढावा घ्यायचा आपल्याला, त्याच्यातूनच आपल्याला महाद्वीप आणि खंड तयार होताना दिसतो. मग आता थोडंसं व्यवस्थित ऐका. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापमान आहे. त्या तापमानामुळे तिथले असणारे जे धातू आहेत, अधातू आहेत, ते काय होता येतो, ते मेल्ट होत आहेत, ते विघळत आहेत त्या ठिकाणी. आता वितळतायत ना किंवा विरघळतायत ना, त्या कंडिशन्स मध्ये काय तयार होतोय, लिक्विड तयार होतोय. लिक्विड तयार झाल्यामुळं तो कसा आहे, पृथ्वी ही पूर्णतः या ठिकाणी तुम्हाला भरीव गोल आहे का, असं म्हणू शकतो का डायरेक्टली आपण, तर तो पण नाही. पण पृथ्वी पूर्ण पोकळ आहे असंही म्हणू शकतो का, तर नाही. तर पृथ्वी काय हो, पृथ्वी ही भरीव आणि पोकळ या असणाऱ्या दोघांच्या समूहातून तयार झालेले. म्हणजेच काय, पृथ्वीमध्ये कुठंच तुम्हाला असं डायरेक्टली स्टील सारखं असणार, म्हणजे एखादा असणारा स्टीलचा रेफरन्स म्हटला तर तिथून बाहेर येताच येणार नाही ना. म्हणजे काय झालं, तो लॉक करून टाकलं तिथं, तर लॉक नाहीये पृथ्वी. कारण का, वेगवेगळे थर आहेत, वेगवेगळे थर आहेत, आणि हे थर काय होतात, तो हे थर आपली जागा बदलू शकतात का, द्रवाच्या अवस्था आहेत ना त्या सगळ्या. मग स्थायू, द्रव, वायू याचा रेफरन्स आपण बघतोच कंटिन्युअसली. म्हणजे स्थायू जर त्या ठिकाणी आपल्याला धातूच्या स्वरूपामध्ये दिसत असतील, आणि धातूला जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर तापमान त्या ठिकाणी दिलं, तर धातू आपली अवस्था बदलतो, धातू काय होतो, मग द्रव होतो. तर त्याच्यामुळे काय होतं, पृथ्वीच्या गर्भामध्ये ज्या घटना घडतात, जे बदल होतात, त्यातून त्या असणाऱ्या तापमानाला, त्या असणाऱ्या व्यवस्थेला बाहेर येण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. मग पृथ्वीच्या अंतर्गत असणारा जो संदर्भ आहे, तो पृथ्वीचा अंतर्गत गाभा हा कशामुळे तयार झाला असेल,
हा एकतर कशामुळे तयार झाला असेल, जेव्हा दोन ग्रह एकमेकांना धडकले, धडकल्यानंतर जेव्हा एक ग्रह दुसऱ्या ग्रहाला धडकतोय, तर या ग्रहामध्ये असणारे जे वेगवेगळे असणारे धातू असतील ते या ग्रहाला धडकल्यानंतर त्यात एंट्री करत असतील, तेव्हा ते आतमध्ये येत असतील, तेव्हा त्याचाही रेफरन्स या असणाऱ्या एका ग्रहामध्ये येऊ शकतात. प्लस या ग्रहावरती जर वातावरण असेल तर त्याच्यामध्ये पर्जन्य पाऊस तयार होणार आहे, पाऊस पडणार आहे, पाण्याचा संदर्भ येणार आहे, पाण्याच्या संदर्भामुळे जीवावरण तयार होणार आहे, जीवावरणाच्या माध्यमातून त्यांचा निचरा आपल्याला जमिनीमध्ये होताना दिसणार आहे. अशा कंडिशन मधून वर्षानुवर्ष घटना घडत गेल्या आणि त्यातून पृथ्वी तयार झाली. म्हणजे पृथ्वीला आपण काय म्हणू शकत नाही, एक खूप सॉलिड लोखंडाचा गोळा आहे असं पण नाही म्हणू शकत, किंवा एक तो पोकळ असणारा गोळा आहे असा सुद्धा त्याला म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे प्रभाव, वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे त्याचे सिंबलिझम्स या ठिकाणी दिसतात. तर त्या अनुषंगाने पाहिलं, जेव्हा भूगर्भामध्ये हालचाली होतात ना, त्या हालचालीवरनं ते मार्ग शोधत शोधत जेव्हा ते वरती येण्याचा प्रयत्न करतात ना, गॅसेस असतील किंवा त्याच्या माध्यमातून असणारा जो काही लिक्विड असेल किंवा सॉलिड मटेरियल्स असतील, हे जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतात का, तेव्हा पृथ्वीचा जो लिथोस्फिअर आहे ना, जो शिलावरण आहे का, त्या शिलावरणामध्ये काही घटना घडतात आणि त्या घटनांना आपण म्हणतो तीन प्रकारच्या असणाऱ्या घटनांचा संदर्भ. तर ते कोणते, तर त्यांनाच म्हणतो आपण, ते म्हणजेच या घटनांमुळे काय तयार होतं, तो हे प्लेट तयार होतात. म्हणजे जे टेक्टोनिक प्लेट्स म्हणतो ना आपण, ते कशामुळे तयार झाले, समजा हा सलग भाग आहे असं म्हणून पृथ्वीचा असणारा हा पृष्ठभाग आहे, इथून गॅस येण्याचा प्रयत्न करतोय ना, खालून त्या ठिकाणी क्रिया घडल्या मध्यभागातून, तिथून हळूहळू तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर येताना तो काय करतो, पृथ्वीच्या पृष्ठभाग धडकतोय. धडकत असताना जर मध्यभागातून काही त्याला पोकळी मिळाली तर तो काय करतो, पोकळी मिळाल्यामुळं तो काय करेल, तर समजा असं असेल या ठिकाणी, तर तो इथून जागा शोधण्याचा प्रयत्न करेल. या जागा शोधण्याच्या प्रयत्नांनाच म्हणतो आपण काय, तर टेक्टोनिक प्लेट्स. आणि हे टेक्टोनिक प्लेट्स तयार करण्याचे किंवा निर्माण झालेत ना, त्याचे तीन प्रकार आपण बघतो. ते कोणते तीन प्रकार येतो, मग त्या ठिकाणी सगळ्या पहिल्यांदा प्रकार येतो तो म्हणजे कुठला, तर कन्स्ट्रक्टिव्ह टाईप. कसे, आता प्लेट्स तयार होतात कसे, कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय हो या ठिकाणी, तर याला आपण मराठीमध्ये म्हणतो विधायक. म्हणजे काय, म्हणजेच प्रत्यक्षात या ठिकाणी निर्मिती होताना दिसते आपल्याला. म्हणजे काय होतं या ठिकाणी, इथं एक अशी रचना तयार होते, जी रचना कशामुळे तयार होईल, तर सिंपल इथं तुम्हाला आकृती दिसते, त्याच्या माध्यमातून बघा. जेव्हा पृथ्वीच्या गर्भातून इथं गॅसेस किंवा लिक्विड किंवा सॉलिडचा पार्ट जेव्हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांची असणारी संख्या ही खूप जास्त असते. म्हणजे लिक्विड खूप मोठ्या प्रमाणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल घेऊ आपण ज्वालामुखीच्या स्वरूपामध्ये. जेव्हा लक्षात घ्यायचं, कन्स्ट्रक्टिव्ह टाइप ऑफ प्लेटचा उल्लेख येतो ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की तिथून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. आणि ज्वालामुखीचा उद्रेक जर बाहेर यायचा असेल तर काय करतो ज्वालामुखी, जो द्रव पदार्थ आहे का, तो काय करतो, हे जे दोन असणारे वरचे थर आहेत ना पृथ्वीच्या वरचे, यांना काय करतो, यांना एकमेकांपासून सेपरेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय करतो, यांची दिशा बदलतोय ना, यांना विरुद्ध दिशेला नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय असेल, हा हा असतो डायव्हर्जंट. हा काय केला जातो, काय करतो, हा या असणाऱ्या पृथ्वीच्या या स्पियरला, या थराला काय करतोय, हा सेपरेट करतोय. सेपरेट करताना द्रव पदार्थ वरती येतोय आणि द्रव पदार्थ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वरती येतो, ज्याला आपण काय म्हणतो, वोल्कॅनोज. हा काय करतो, हा उष्णतेच्या माध्यमातून द्रव सोबतच त्या ठिकाणी काही सॉलिड पार्ट आणि सोबतच गॅसेस, मल्टिपल गॅसेस घेऊन बाहेर येतो. आणि बाहेर आल्यानंतर काय होतो, तो जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा तो या असणाऱ्या दोन्ही प्रदेशावर पसरतो. तसंच आपली स्वतःची जागा पण तयार करतो ना, त्यालाच म्हणतो काय आपण, एक रचना तयार करतो तिथं. म्हणजेच काय काम केलं, एक विधायक कार्य तयार केलं. म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण आपल्या भारताचा विचार करतो आणि आपल्या असणाऱ्या डेक्कन प्लॅटोचा रेफरन्स घेतो ना आपण, म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जो दख्खनचे पठार म्हणतो ना, हे दख्खनचे पठार कशातून तयार झाले, हे दख्खनचे पठार तयार झाले या असणाऱ्या ज्वालामुखींच्या माध्यमातूनच. ज्वालामुखी कंटिन्युअसली वरती येत राहिला आणि वरती येत राहिल्यामुळे त्याचा असणारा थर जमा झाला आणि तो पठाराची अवस्था घेतो. म्हणजे पठार म्हणजे काय, इतर असणाऱ्या प्रदेशापेक्षा तो उंचावरचा भाग आहे. म्हणजेच काय, या प्रदेशानं काय केलं, त्यानं साईडला केलं, साईडला केल्यानंतर इथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि ज्वालामुखी काय झाला,
इथं पसरल्यामुळे त्याला हाईट तयार केली स्वतःची. हाईट तयार केली म्हणजे काय, इतर असणाऱ्या प्रदेशांपेक्षा तो उंचीवरती आहे, फक्त त्याला शिखर नाहीये, सपाट प्रदेश आहे वरती. अशा असणाऱ्या कंडिशनला आपण काय म्हणतो, तर पठारी प्रदेश म्हणतो आपण. मग हे तयार झाले म्हणजेच काय तयार झाले, प्लेट तयार झाले. मग कसे होतील, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी व्हॉल्कॅनोज येतात. व्हॉल्कॅनोज तयार होत असल्यामुळे काय होतं, तर ते या प्रदेशांना काय करतात, डायव्हर्जंट क्रिया करतात. त्यांना परस्परापासून विभाजित करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या माध्यमातून जे प्लेट्स तयार होतात त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर. मग कन्स्ट्रक्टिव्ह प्रकारामध्ये काय तयार झाले, प्लेट्स तयार झाले आणि त्यांनी जी ओरिजिनल प्लेट आहेत का त्यांना डिवाइड केलं. दुसरा जो पार्ट आहे तो कुठला या ठिकाणी, डिस्ट्रक्टिव्ह. नावातच दिसतं, इथं विधायक म्हणू आपण याला आणि इथं म्हणू आपण या ठिकाणी विध्वंसक. काय असेल हा, डिस्ट्रक्टिव्ह असेल. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, हा विध्वंस करतो. विध्वंस कसा करतो ते थोडस ऐका. मुळात पहा, ज्या वेळेस, नीट ऐका, पृथ्वीचा असणारा पृष्ठभाग आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या असणाऱ्या कंडिशन्स मधनं काय झालं या ठिकाणी, पृथ्वीच्या खाली काय हो, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये क्रिया चालू आहे सगळ्या. मग इथं काय होतंय त्या ठिकाणी, जास्त तापमान असल्यामुळे धातू विरघळतायत. विरघळल्यानंतर तो द्रव पदार्थ होतोय आणि द्रव पदार्थ झाल्यामुळे तो स्वतःला गॅसेसच्या सोबत बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा काय होतं माहितीये का, हा वरचा जो भाग आहे का, या वरच्या भागामध्ये काही ठिकाणचा असणारा जो प्रदेश आहे का, तो खूप कठोर असतो. म्हणजे समजा तिथं खूप जास्त दगडी प्रदेश आहे आणि काही ठिकाणी फक्त मातीचा प्रदेश आहे. तर काय होतं, तर तेव्हा एक लेअर, म्हणजे समजा इथं मातीचा प्रदेश आहे आणि इथं खडकाचा प्रदेश आहे. तर जेव्हा खालून असणारा ज्वालामुखीचा भाग येणार आहे किंवा द्रव पदार्थ येणार आहे, तेव्हा तो काय करतो, तेव्हा तो या भागाला उचलतो. कारण का, इथं थोडीशी असणारी काय यंत्रणा येते या ठिकाणी, इथं थोडासा असं म्हणू आपण कठीणपणा कमी असतो, मृदूपणा असतो इथं. याच्यामुळे हा वरती येतो. वरती आल्यामुळे काय होतं, वरती आल्यामुळं हा जो भाग आहे ना खालचा, हा खालचा भाग तसाच राहतो आणि हा वरती आल्यामुळे तो याच्यावरती पसरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय होतं बघा, इथं लक्षात घ्या. इथं काय, हा भाग कठोर आहे. इकडचा भाग बघितला या ठिकाणी, तर हा भाग कसा या ठिकाणी, हा सॉफ्ट आहे थोडासा. मग काय होतं या ठिकाणी, खालचा असणारा ज्वालामुखी जेव्हा वरती येणार आहे ना, तेव्हा त्या ज्वालामुखीचा रेफरन्स त्या ठिकाणी फक्त ज्वालामुखी नाही, तर तो काय करतो, तर तो भूकंप घेऊन येतो. म्हणजे काय, जेव्हा खाली या ठिकाणी उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढली, तर तो काय देतो, तो शॉक देतो. शॉक पृथ्वीला शॉक देतो. का शॉक देतो, कारण तो शॉक देऊन काय करतोय, तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जिथं आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह झोन येतो ना, तेव्हा तिथं काय येतात बघा, प्लेट्स मूव्ह टुवर्ड्स इच अदर. इथं काय होतं, इथं एकमेकांपासून लांब चालले होते. आता काय होतंय, शॉक देतोय ना खालनं ज्वालामुखी. शॉक दिल्यामुळे काय होतं, ते आता प्रदेश कसे होतात, प्रदेश जे असे होते ना, ते आता एकमेकांकडे सरकायला लागलेले आहेत. म्हणजे काय होतं, हा प्रदेश थोडासा ठिसूळ होता, मृदू होता, म्हणून हा असणाऱ्या कठोर प्रदेशाकडे चालला आणि हा हळूहळू काय चाललाय, हा हळूहळू खाली होत चालला. मग जेव्हा अशा कंडिशन्स मध्ये पाहिलं, कन्स्ट्रक्टिव्ह रिपीट कर, हा करतो हा नीट आहे का, रेफरन्स बघा. इथं डिस्ट्रक्टिव्ह मध्ये कसं होतं या ठिकाणी, की ऍक्च्युअली इथं सुद्धा ज्वालामुखीच आहे, पण इथं ऍक्च्युअली ज्वालामुखी तयार होतोय. कसा तयार होतोय या असणाऱ्या कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये, इथं आपल्याला हे ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. मी फक्त पृष्ठभाग मुद्दामून 2 हातामध्ये दाखवतो, असं दाखवू शकतो, पण मी असं सेपरेट करू शकत नाही ना, म्हणून मी काय केलं, त्यांना सेपरेट केलं. आता काय करतो या ठिकाणी, हा जो असणारा पृथ्वीच्या गाभ्यातला असणारा जो काय द्रव आहे का, तो द्रव काय करतोय, तर पृथ्वीला आपली जागा तयार करतोय ना, त्याला बाहेर यायचंय. कारण खूप मोठा, म्हणजे तो आतमध्ये कोंडला गेलाय ना, त्याच्यामध्ये द्रव आहे, स्थायू आहे, गॅसेस आहेत. तर त्याला बाहेर यायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याला जागा करावं लागेल. मग जागा करण्यासाठी तो काय करतो, यांना पुश करतो. पुश करतो म्हणजेच काय, या दोन्ही प्लेट्सला एकमेकांपासून लांब करतो. एकमेकांपासून लांब करतो आणि तो काय करतो, स्वतः बाहेर येतो. त्याला आपण म्हणतो ज्वालामुखी येणं. आणि तो ज्वालामुखी काय करतो, तर ज्वालामुखी लिक्विडला घेऊन येतो, द्रव पदार्थाला घेऊन येतो आणि तो प्रदेशावर पसरतो. प्रदेशावरती पसरत गेला, हळूहळू त्याचे काय होता तो, म्हणजे तो बाहेर आलाय ज्वालामुखी, आता तो काय होतो, पसरत जातो. मग पसरत गेल्यानंतर लेअर वरती लेअर वरती लेअर वरती लेअर तयार होते, थरावरती थर तयार होत जाताना दिसतात आणि त्यामुळे तो काय होतो, इतर प्रदेशापेक्षा थोडासा उंच दिसतो आपल्याला. मग त्याला आपण म्हणतो पठार. म्हणजे इथं काय झालं, कन्स्ट्रक्शन झालं एक प्रकारे. म्हणजे इथं आपण म्हणतो त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह टाईप. त्यालाच थोडंसं ऑपोजिट घ्यायचं.
आता काय, याच ज्वालामुखीला बाहेर यायचं. बाहेर येताना काय दिसतं त्या ज्वालामुखीला, की प्रदेश कठोर आहे, वरचा शिलावरणाचा भाग कठोर आहे. कारण का, तुम्ही बऱ्याच वेळ बघता पहा, काय काही ठिकाणी दगडाचा भाग म्हणजे डोंगराचा भाग त्या ठिकाणी दिसतो किंवा खूप कडक भाग असतो आणि काही ठिकाणी मृदू भाग असतो. मग अशा वेळेस काय केलं जातं, खूप मोठा जर आपल्याला सॉलिड भाग असेल, दगडांचा भाग असेल, त्याला तोडायचा असेल तर त्याला शॉक द्यावा लागतो. म्हणजे आपण काय करतो, ड्रिल करतो. ड्रिल करतो म्हणजेच काय करतो आपण, ड्रिल करतो ना आपल्याला, तर ड्रिल करतो म्हणजे काय करतो आपण, कंटिन्युअसली काय करतो, त्याच्यावरती वार करतो, म्हणजे त्याला शॉक देतो आपण. तसं काय करते, हे असणारे जे काही गॅसेस आहेत, हे असणारे जे लिक्विड आहे ना, जे पृथ्वीच्या गाभ्यातून येतोय, तर तो काय करतो, शॉक देतो. शॉक देतो म्हणजेच काय, तर तो देतो अर्थक्वेक देतो. अर्थक्वेकमुळे काय होतं, की प्रत्यक्षात हे असणारे जे प्रदेश आहेत का, म्हणजे जो शिलावरणाचा भाग आहे का, त्यातला एक भाग वरती येतो, एक भाग खाली येतो आणि तो काय करतो, ते दोघंही एकमेकांच्याकडे आकर्षिले जातात. पण आकर्षित असताना ते काय करतात, ते ते खूप मोठं विध्वंस करतात. म्हणजे काय, खूप मोठ्या पद्धतीने भूकंप आणतात. कारण काय, खूप मोठा एरिया जर एकमेकांच्या प्रदेशावरती येत असेल तर काय केलं जाईल, तर तिथं खूप मोठ्या पद्धतीने हालचाली होणार आहेत. हालचाली म्हणजेच काय, भूकंप, शॉक लागणार आहेत. मग एक भाग हा खाली जातो तर दुसरा भाग हा वरती येतो. यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी, डिस्ट्रक्टिव्ह टाईप. इथं काय होतात, तो प्लेट्स काय होतात, एकमेकांकडे या ठिकाणी येतात, एकमेकांकडे आकर्षिले जातात. इथं काय होतात मग या ठिकाणी, तर इथं येतात, इथं कन्व्हर्जंट. इथं काय सांगितलं होतं, डायव्हर्जंट, म्हणजे इथं विभाजित करतात, इथं एकत्र आणतात. एकत्र आणून प्रदेश काय होतो, एकत्र मर्ज होतो. आणि इथं काय येतं, तो ह्या ठिकाणी ट्रेंचेस येतात. ट्रेंचेसचा रेफरन्स पाहिला तर काय लक्षात घ्यायचं, इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं वेगवेगळ्या स्वरूपातले असणारे जे काही एक प्रकारे असं म्हणूया आपण खाड्यांचा रेफरन्स तयार होताना दिसतो आपल्याला, जे कुठं डिस्ट्रक्टिव्ह टाईपच्या असणाऱ्या या झोनमध्ये ऍक्टिव्ह होताना दिसतात. प्रदेश काय होता, तो एकमेकांवरती एकमेकांकडे आकर्षिले जातात, म्हणून इथे नवीन प्लेट तयार होताना आपल्याला दिसते, हे लक्षात घ्यायचं. आणि तिसरा असेल तो म्हणजेच कुठल्या ठिकाणी, तर कन्झर्वेटिव्ह टाईप. कन्झर्वेटिव्ह म्हणजे परंपरागत. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, परंपरागत. परंपरागत कसे, तर होतं कसं, बऱ्याच वेळा जे प्लेट्स आहेत ना पृथ्वीवरती, कारण सगळी पृथ्वी सलग तर नाहीये, कारण पृथ्वीवरती त्या ठिकाणी काय होते, तो वेगवेगळे शॉक्स येत आहेत, ज्वालामुखी बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा त्यामुळे पृथ्वीचा असणारा शिलावरण जो आहे का, वरचा भाग, तो कंटिन्युअसली एक संघ राहणार नाही. मग काय होतात माहितीये का, हे प्लेट्स आहेत ना, हे जे भूप्रदेश आहेत ना, हे भूप्रदेश तयार तर होत आहेतच. आता तयार झालेत, कसे तयार झालेत, दोन प्रकारे तयार झाले. कसे, एकतर कन्स्ट्रक्टिव्ह टाईप मध्ये तयार झाले किंवा एकतर कसे झाले, डिस्ट्रक्टिव्ह टाईप मध्ये तयार झाले. आता हे तयार झालेत. आता काय होतं, एक तर काय होणार आहे या ठिकाणी, तर याच्या खाली जे असणारे प्रदेश आहेत का, जे असणारे थर आहेत का, ते थर काय करतात, तो या असणाऱ्या लिक्विडला परत बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमध्ये कसं होतं माहितीये का, तर एक प्लेट आहे का आणि दुसरी प्लेट आहेत का, यांच्यामध्ये काय होतं, हे स्वतःची जागा सोडतात. स्वतःची जागा सोडताना कसं होतं, समजा ही एक प्लेट आहे, ही प्लेट एकदम स्लो जागा सोडते आणि ही प्लेट एकदम जास्त जोरात जागा सोडते. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं बघा, हे दोन प्लेट आहेत. ही प्लेट थोडंसं स्पीड कमी आहे, ही प्लेट थोडीशी स्पीड जास्त आहे. आणि ते काय होतंय, तो दोन्ही एकाच दिशेने चाललेत, एकाच दिशेने चाललेत, एकाचा स्पीड कमी आहे, एकाचा स्पीड जास्त आहे. म्हणजे काय बघा, दोन्ही समान आहेत पहिल्यांदा भूभाग. पण खालच्या असणाऱ्या घटकांमुळे, खालच्या क्रियांमुळे काय होतं या ठिकाणी, एक हळू स्पीडनं चाललाय आणि एक जोरात स्पीडनं चाललेला आहे. तर हळू आणि जोरात स्पीडनं चालला तर हा मधला भाग घासणार की नाही हो, मधला भाग घासत असेल तर तिथं परत भूकंप येणार का नाही, इथल्या असणाऱ्या भागामध्ये. म्हणजे भले तो एकाच बाजूने जाऊ द्या किंवा हे दोन्ही प्रदेश एकमेकांच्या विरोधात जाऊया, म्हणजे दिशा एकमेकांच्या अपोजिट असू द्या किंवा एकच दिशा असू द्या, तर त्या दोघांच्या घर्षणामुळे तुम्हाला इथं भूकंप होताना दिसणार नाहीत का, सांगा चला. मग त्यातून सुद्धा हे प्लेट्स काय होतील, मूव्ह होतील का नाही. म्हणजेच याला म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मेटिव्ह टाईप. याला दुसरं नाव कोणतं आहे, ट्रान्सफॉर्मेटिव्ह टाईप. पहिला कोणता याला नाव म्हटलं जातं, कन्झर्वेटिव्ह टाईपचा, एक परंपरागत असणार आहे, रूढीवादी यंत्रणा आपण त्याला म्हणू शकतो. त्यालाच म्हटलं जातं टाईप ऑफ ट्रान्सफॉर्म. आणि त्याला तिथंच काय असतात, मग अर्थक्वेक सुद्धा असतात. ठीक आहे, समजलं. पृथ्वीच्या गाभ्यामुळं, त्यातल्या असणाऱ्या द्रवामुळं, तिथल्या वायूमुळं, तिथल्या स्थायूमुळं ज्यांना वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर यायचं आहे का, तिथं कसे बाहेर येऊ शकतात, त्याच्यावरून हे तीन टाईप आपण बघतोय.
समजते का सांगा? तर डिस्ट्रक्टिव्ह मुळे जमिनीचं क्षेत्रफळ कमी जास्त होतो का? यस. डिस्ट्रक्टिव्हचा रेफरन्स आलाय म्हणजे काय होतं, ते दोघं एकमेकांकडे आकर्षिले जात आहेत ना, त्यामुळे काय होईल मग, हे आकुंचन पावतील त्या ठिकाणी, आकुंचन पावतील किंवा काय होईल हो, तिथं एखाद्या डिस्ट्रक्शनमुळे काय होऊ शकतं, एखाद्या असणारा तळाचा भाग तयार होऊ शकतो, एखादा समुद्र तयार होऊ शकतो, असे रेफरन्स तयार होतात तिथं. हे तिन्ही पार्ट कळाले का सांगा चला. कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह, कन्झर्वेटिव्ह. पृथ्वीवरचे प्लेट्स, ज्याला आपण टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो, ते कसे तयार झाले हे समजले का? या डायग्राम मध्ये डायरेक्शन ऑपोजिट दिली आहे, पण डायरेक्शन सेम पण असू शकते. एकाच डायरेक्शन मध्ये असू शकतात, पण एक काय असेल, एक खूप स्लो असेल, तर एक कसा असेल, एक खूप फास्ट असू शकतो. ठीक आहे, समजतंय? ओके, सगळ्यांना कळतंय? हा. आता यांच्याच क्रियेमुळं काय झालं, जगामध्ये अशा घटना घडल्या आणि जगामध्ये असे प्लेट्स तयार झाले. ठीक आहे, मग आता मला सांगा, जिथं व्हॉल्कॅनो खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात, काय म्हणतोय मी, व्हॉल्कॅनोज खूप मोठ्यामध्ये, म्हणजे काय, ज्वालामुखी खूप मोठ्या पद्धतीने तयार होतात, तो कोणता टाईप असेल, तो कोणता टाईप असेल, डिस्ट्रक्टिव्ह असेल का कन्स्ट्रक्टिव्ह असेल? ज्वालामुखी खूप मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे तिथं, म्हणजे काय, तिथं प्लेट्सला एकमेकांपासून सेपरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, अशा कंडिशन्स मध्ये काय रेफरन्स येतो, जिथं ज्वालामुखी येतो, अर्थक्विक नाही म्हणत मी, फक्त ज्वालामुखी येतो, तर तिथं कोणता टाईप असेल, कन्स्ट्रक्टिव्ह असेल का डिस्ट्रक्टिव्ह असेल? व्हेरी गुड, कन्स्ट्रक्टिव्ह. मग थोडंसं व्यवस्थित ऐका. हा असणारा जो पॅसिफिक महासागर आहे का, या पॅसिफिक महासागरामध्ये, म्हणजे थोडंसं लक्षात घ्या, हा जो असणारा सगळा एरिया आहे ना, म्हणजे इथं तुम्हाला दिसेल काय हो, हा इथे इंडिया आहे आपला, इंडियाच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल तो म्हणजे कुठला, हा या ठिकाणी दिसेल रशिया, खाली चायना वगैरे आहे तुम्हाला, इथून दिसला आपल्याला या ठिकाणी, तर इथं रेफरन्स दिसतो अमेरिकेचा, हा असलेला नॉर्थ अमेरिका, हा खाली साऊथ अमेरिका, याच्या दरम्यान काय हो, इथं सगळा पॅसिफिक ओशन आहे. तर पॅसिफिक ओशन मध्ये जेवढे प्लेटलेट्स आहेत त्या ठिकाणी, किंवा जेवढे असणारे टेक्टॉनिक प्लेट्स आहेत का, त्या प्लेट्स मध्ये कोणता प्रकार घडत राहतो कंटिन्युअसली, तर हिथं येतं त्या ठिकाणी, तो म्हणजेच कुठला, तर हिथं येतो या ठिकाणी, इथं कन्झर्वेटिव्हचा पार्ट येतो या ठिकाणी, कन्स्ट्रक्टिव्हचाही पार्ट येतो इथं, म्हणजेच काय असेल, गुड, कन्स्ट्रक्टिव्ह. हिथं काय होतं, तर हिथं खूप मोठ्या पद्धतीचे ज्वालामुखी तयार होतात, म्हणून याला एरियाला नाव दिलं जातं रिंग ऑफ फायर. काय नाव दिलं जातं, रिंग ऑफ फायर. रिंग ऑफ फायर मुळे काय होतं या ठिकाणी, याचाच अर्थ काय, या असणाऱ्या पॅसिफिक ओशनच्या चारी बाजूनं तुम्हाला ज्वालामुखींची निर्मिती खूप मोठ्या पद्धतीने होताना दिसते, आणि इथं ऍक्टिव्ह ज्वालामुखी आहेत. आणि हे कशामुळे झालं असेल, तर इथं कोणत्या टाईपचा रेफरन्स येतो, तर कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतो. मग आपण जेव्हा भारताकडच्या असणाऱ्या बाबतीमध्ये येतो ना, भारताच्या असणाऱ्या टेक्टॉनिक प्लेट्सचा, म्हणजे कुठला, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटचा रेफरन्स पाहिला, तर इथं काय या ठिकाणी, तर इथं आहे तो म्हणजे कोलिएजन मार्जिन. कोलिएजन म्हणजेच काय, एक प्रकारचं, इथं एक प्रकार आहे, तो म्हणजे डिस्ट्रक्टिव्हचा असणारा पार्ट येतो, म्हणजे काय, तिथं एरिया धडकतायत, म्हणजे काय होत आहेत, ते एकमेकांकडे आकर्षिले जात आहेत, म्हणजेच काय होईल इन फ्युचर, हा वरचा युरेशियन प्लेट आहे ना, या युरेशियन प्लेटच्या असणाऱ्या रेफरन्स मध्ये आपला असणारा जो प्लेट आहे का, म्हणजे जिथं भारत आहे, तो त्याच्यावरती सरकतोय, म्हणजे काय होईल, या असणाऱ्या वरती युरोशियन प्लेट आहे, हा खाली काय आहे, हा इंडो इंडिया ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, तो काय होईल, एकमेकांकडे आकर्षिले जातील, आकर्षले जात असताना काय होईल, ते एकमेकांच्या वरती येऊ शकतात, एक खाली जाईल एक वरती जाईल, म्हणजे यातला एखादा प्रदेश आपल्याला खाली जाताना दिसेल, एखादा प्रदेश वरती जाताना दिसेल. अशा कंडिशन्स मध्ये काय होईल, त्या ठिकाणी खूप असंख्य प्रकारचे असणारे भूकंप तयार होताना आपल्याला दिसतील तिथं, आणि त्याच्या माध्यमातून कदाचित भविष्यामध्ये एक कुठला तर असणारा एरिया हा डिस्ट्रॉय होताना दिसेल आपल्याला. त्यामुळे लक्षात ठेवायचं, इथं नावं दिलेत फक्त, कुठं या ठिकाणी कन्झर्वेटिव्ह पार्ट आहे, कुठं डिस्ट्रक्टिव्ह पार्ट आहे. आता साऊथ अमेरिकन प्लेटचा उल्लेख केला तर इथं कोणता दिसतो आपल्याला ठिकाणी, डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन दिसतात. इथं थोडंसं अटलांटिक ओशन मध्ये बघितलं तर इथं काय दिसलं या ठिकाणी, इथं कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिनच्या असणारे टाईप या ठिकाणी दिसतात. म्हणजे शक्यतो काय करा, फक्त थोडक्यात जे असणारे टेक्टॉनिक प्लेट्स तयार झालेत का, ते कसे तयार झाले हे तीन टाईप, आणि त्याच्यामधले असणारे जो रिंग ऑफ फायर आहे का, तो मुद्दा किमान लक्षात ठेवायचा. आणि रिंग ऑफ फायर मध्ये कोणता टाईप असेल, फायर म्हटलं की व्हॉल्कॅनो, व्हॉल्कॅनो म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारचा येतो या ठिकाणी,
कन्स्ट्रक्टिव्ह टाईपचा रेफरन्स त्या ठिकाणी घेतो आपण. अर्थक्वेकचा जास्त रेफरन्स येत असेल एखाद्या एरियामध्ये तर तो कोणता असेल त्या ठिकाणी, एक तर डिस्ट्रक्टिव्ह असेल किंवा कन्झर्वेटिव्ह असेल. ओके, हे थोडेसे आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग याच्या बेसवरती जगात एखादी घटना घडत असेल तर त्या घटनेच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता की नाही की त्या एरियामधल्या असणारे टेक्टोनिक प्लेट्स कोणत्या प्रकारचे आहेत, त्या एरियामधला टेक्टोनिक प्लेट्स कसा रिॲक्ट करतोय, कसा घडू शकतो, हे तुम्ही भविष्यवाणी सुद्धा करू शकता की नाही. म्हणजे तुमच्या असणाऱ्या बेसिक स्टडीच्या माध्यमातून तुम्हाला प्रॅक्टिकली जगात काय घडतंय, पृथ्वीच्या अंतर्गत काय घडतंय, पृथ्वीच्या अंतर्गत घटनांमुळे, अंतर्गत क्रियांमुळे ज्या असणाऱ्या पृथ्वीच्या शिलावरणामध्ये ज्या असणाऱ्या क्रिया घडून येणार आहेत त्याचाही रेफरन्स तुम्ही योग्य पद्धतीने देऊ शकता. त्यामुळे हे टाइप्स लक्षात ठेवायचे. त्याच्यात थोडंसं पुढे जाऊया आपण. तो म्हणजेच काय, तर जिओग्राफीचे असणारे मल्टिपल टर्म्स आहेत, ते टर्म्स थोडंसं लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता आपल्याला समजलं की काय होतंय, पृथ्वीच्या गर्भामध्ये काय होत आहे, तो हालचाली होत आहेत. हालचालीमुळे तो लावा बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. लावा बाहेर येतो नाही, येताना काय करतो तो, एखाद्या असणाऱ्या ठिकाणी एकतर टेक्टोनिक प्लेट्सला सेपरेट करतोय किंवा एकत्र आणतोय. एकत्र आणत असेल तर काय होईल, एकत्र आणत असेल तर एक एरिया वरती येणार आहे, एक एरिया वरती आला तर वरती येताना काय होईल, एक एरिया वरती येताना सलग वरती येणार का तो, नाही, असे झिगझॅग झिगझॅग होऊन येणार आहे. झिगझॅग झिगझॅग होऊन येणार म्हणजे पर्वतरांगा तयार होतात. म्हणजे काय, जसं हिमालयन रेंज तयार झाले पहा. काय झालं, आता सांगितलं मी काय, भारताचा असणार जो प्लेट आहे तो काय होतोय, युरोशियन प्लेटकडे जातोय. दोघंही काय होतात त्या ठिकाणी, दोघंही डिस्ट्रक्ट होणार आहेत त्या ठिकाणी, डिस्ट्रक्टिव्ह झोन मध्ये जाणार आहेत, विध्वंस करणार आहेत. विध्वंस करत असतील तर काय झालं, हा खालचा आपल्याला भारताचा प्लेट आहे असं म्हणून टेक्टोनिक प्लेट्स, हा वरती आल्याला धडकला ना, तो धडकल्यामुळे काय झालं, धडकल्यामुळे असे असणारे प्रदेश तयार झाले ना, आणि तो म्हणजेच काय, हिमालय तयार झालं की नाही. साहेब लोक, कळतंय का हिमालय कसा तयार झाला. नसेल तर मला सांगा बरं का, परत एकदा मी परत एकदा एक्सप्लेन करेन, पण हे माहिती असणं गरजेचं आहे. येस, कळालं. हा, समजलं. ठीक आहे. हा, मग त्यालाच नाव काय म्हणतो आपण, सगळ्यात पहिल्यांदा त्याला म्हणतो आपण या ठिकाणी, नाव वापरायचे ते म्हणजे काय, तर माउंटन. काय म्हणतो आपण त्याला, माउंटन म्हणतो. ठीक आहे. आता माउंटन म्हणजे काय, जो असणारा डोंगर रांगाचा रेफरन्स येतो ना तो. या माउंटनचा रेफरन्स आत्ताच बघितला आपण, कशामुळे तयार होतं त्या ठिकाणी, तर हे होतं त्या ठिकाणी टेक्टोनिक प्लेट्समुळे. कशामुळे होती, इथं टेक्टोनिक प्लेट्सच्यामुळे काय होतात, हे सगळे असणारे माउंटन्स तयार होतील. या माउंटन्सच्या रेफरन्समध्ये एक महत्वाचा मुद्दा काय, आता हा असणारा डोंगर तयार झालाय, त्या डोंगरच्या वरती तुम्हाला बर्फ दिसतोय पहा, आणि बर्फ तुम्हाला कंटिन्युअस मॅनर मध्ये दिसतोय. इथं पण थोडासा या माउंटनचाच एक थोडा लहान भाग आहे, याच्यावरती पण बर्फ आहे, पण त्याच्यात जवळ डायरेक्टली काय हो, ग्लेशियर आहे. ओके, हा ग्लेशियरचा रेफरन्स पाहिला तर तो ग्लेशियर आणि माउंटनच्या वरचा असणारा बर्फ प्रदेश अख्खा असा येतोय. आणि तो बर्फ असेल तर तो एकदम टोकाला आहे, मग सूर्यकिरण डायरेक्टली याच्या डोक्यावरती पडत असतील. मग सूर्यकिरण डोक्यावरती पडतायत म्हणजे हा वितळला पाहिजे होता, हा तर वितळताना दिसत नाही आपल्याला. काय एक्झॅक्टली कारण असेल, तर पाहिलं, माउंटन तयार होतात कशामुळं, टेक्टोनिक प्लेट्सच्या असणाऱ्या हालचालीमुळे. आणि त्याच्यावरती जर बघितलं तर आत्ताच आपण बघितलं होतं, पृथ्वीवरच्या असणाऱ्या वातावरणाचे लेयर, वातावरणाच्या लेयरामध्ये आपण बघितलं होतं, जो पहिला लेयर आहे ना तपांबराचा, तिथं आपण बघितलं होतं पृथ्वीच्या नजदीक जवळ तापमान हे जास्त आहे. जसं जसं आपण पृथ्वीचं असणारं ठिकाण सोडूया तस तसं आपल्याला तापमान कमी कमी होत जाताना दिसतं. मग कमी कमी होत जाताना दिसलं तर या ठिकाणी इथं काय होतं, मग कमी तापमानामुळं इथं तुम्हाला काय, हिम तयार, बर्फ तयार होताना दिसतो. आणि महत्वाचा मुद्दा, याचा सरफेस एरिया जो आहे ना, जो पृष्ठभाग आहे ना, हा पृष्ठभाग कमी आहे. त्यामुळं इथं सूर्यप्रकिरण जर येत असतील तर या कमी असणाऱ्या पृष्ठभागामुळं इथं जास्त त्या ठिकाणी याचं असणारं काय, बर्फ वितळताना दिसणार नाही तुम्हाला. कारण का, एकतर तापमान कमी आहे, सोबतच काय या ठिकाणी पृष्ठभाग कमी आहे.
त्यामुळे वितळत नाहीत, म्हणून बऱ्याच असणाऱ्या माउंटेनवरती तुम्ही काय बघता, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे असणारे बर्फ दिसतात. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं, तापमान वाढत चाललंय. तापमान वाढत चालल्यामुळे काय हो, हे सुद्धा असणारे बर्फ तुम्हाला कंटिन्युअसली वितळत जाताना दिसतील, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. याच्या जवळ येतोय तो म्हणजेच काय, तर ग्लेशियर. ग्लेशियर काय असतो, ग्लेशियर सगळ्यात महत्वाचा पार्ट पाहिला तर हे जे बर्फ तयार होत आहेत ना, म्हणजेच काय, हे सगळे कुठं तयार होतात, तो शक्यतो हे तयार होतात ते कुठं, ध्रुवांच्या जवळ. म्हणजे कुठं, उत्तर ध्रुवांचा उल्लेख केला जिथे तापमान खूप कमी आहे. म्हणजेच काय हो, विषुववृत्ताच्या असणाऱ्या उत्तरेकडे चाललो आपण तर काय होणार आहे, हळूहळू या ठिकाणी, कारण सूर्यकिरण सरळ स्वरूपात पडतात कुठं, विषुववृत्त, कर्कवृत्त आणि खाली मकरवृत्त. जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं काय होतं, सूर्यकिरण तिरपे पडायला लागतात. कारण सूर्य या साईडला असं आपण या ठिकाणी इमॅजिन करूया, तर सूर्यकिरण सरळ याच्यावरती पडणार आहेत. पण जेव्हा आपण इकडे बघू तर त्या ठिकाणी आपल्याला सूर्यकिरण हे तिरपे पडत जाताना दिसणार आहेत, खाली बघितलं तर तिरपे पडत जाताना दिसणार आहेत. त्यामुळे पृथ्वी फिरतेच ना. मग फिरत्याच्या स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा काय होतं या ठिकाणी, तर वरती तापमान कमी, हे सगळे कुठं असणार आहे, तो हे ध्रुवाजवळ असणार आहेत. मग इथं काय होतं, इथं तापमान कमी आहे, इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, सूर्यकिरण कमी पोहोचतायत आणि बऱ्याच ध्रुवामध्ये पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की 6 महिने दिवस असतो. सॉरी 6 महिने रात्र असते. अशा कंडिशन्स मध्ये काय होतं, की असं बर्फ काय होतो, बर्फ या असणाऱ्या माउंटनच्या एका दरीमध्ये, काय, माउंटनच्या एका दरीमध्ये तुम्हाला इथं जमा होताना दिसतो. म्हणजे कशा पद्धतीचा, तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी. पहा काय होतोय, पहा इथं काय हो, इथं या असणाऱ्या दरीमध्ये, म्हणजे या ठिकाणी जे डोंगर आहेत ना, डोंगरांच्या दऱ्यामध्ये हा असणारा बर्फ साचायला लागतो. बर्फ साचायला लागला की काय होतं, की तो बर्फ जो आहे ना, तो बर्फ हा कालांतरानं हा सॉलिड होतो. म्हणजे हा काय होतो या ठिकाणी, हा द्रव अवस्थेमधून स्थायू अवस्थेमध्ये जातो. कसा, इथं काय होतं माहितीये का, पहिल्यांदा जो बर्फ आहेत का, त्या बर्फाचे असणारे जे आकार आहेत का, ते या ठिकाणी अणकुचीदार असतील. प्रत्यक्षात काय होतं, हे असणारे बर्फाचे असणारे लहान लहान आहेत ना जे भाग, हे काय होतं, तो हे एकमेकांमध्ये असे मर्ज होतात. त्यामुळे काय होतं, हे दगडासारखी परिस्थिती तयार करतात. म्हणून काय होतं, हळूहळू ते काय करतात, या असणाऱ्या डोंगराला एक त्या ठिकाणी दरी तयार करतात आणि दरी तयार करून इथं या ठिकाणी कठोर प्रदेश, एकावर एक बर्फ साठत जातो. साठत गेल्यामुळं हा ठिकाणी दगडासारखा असणारा एक भाग तयार होतो. त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी, तर याला ग्लेशियर म्हणतो. आता होतं कसं माहितीये का, या ग्लेशियरच्या असणाऱ्या खालच्या भागामध्ये, नीट आहे का, ग्लेशियरच्या खालच्या भागामध्ये, तो खालचा भाग हा काय हो, हा माउंटनला, हा पर्वतरांगांना जोडलेला आहे, अटॅच आहे. पण पर्वतरांगांचं तापमान आणि बर्फाचं तापमान हे समान असणार आहे का, नाही. आणि काय होतं, कंटिन्युअसली बर्फ वरनं पडत राहतोय. त्याच्यामुळे काय होतं, या असणाऱ्या पडत राहिल्यामुळं हा जो असणारा बर्फ आहे याचा खालचा भाग या दगडांमुळे काय होतो, गरम होतो. म्हणजे इथं तापमान वाढायला लागतं. तापमान वाढायला लागल्यामुळे काय होतं, तापमान वाढायला लागल्यामुळं हा असणारा ग्लेशियर आहे का, तो काय करतो, पुढचा असणारा जो भाग आहे का याला तोडतो. काय करतो, या असणाऱ्या भागाला तोडतो आणि तोडल्यामुळं काय होतं, तो जवळच्या असणाऱ्या समुद्रामध्ये जातो. जवळच्या समुद्रामध्ये जेव्हा तो भाग येतो का, तेव्हा त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी काय, तर तो असतो आइसबर्ग. काय असतो, पहिल्यांदा माउंटन, माउंटनचेच असणारे लहान प्रदेश, त्यातून तयार होतो काय, ग्लेशियर. ग्लेशियर काय होतो, बर्फाचे असणारे जे लहान लहान कण आहेत का, ते मिक्स होतात एकमेकांमध्ये आणि ते घट्ट होतात. म्हणजेच काय, तापमानाच्या फरकामुळं त्या ठिकाणी ते एकमेकांना पकडून ठेवतात, म्हणून ते एकदम सॉलिड कंडिशन मध्ये जातात. सॉलिड कंडिशन मध्ये जात असताना सुद्धा काय होतं या ठिकाणी बऱ्याच वेळा, की तिथं ते कुठं असतात, तो कनेक्टेड असतात कोणाला, डोंगराला. डोंगराला कनेक्टेड असल्यामुळे काय होतं, की जे डोंगराची दगडाची असणारे जे काही तापमान आहे आणि मुळात या असणाऱ्या बर्फाचं तापमान ह्यांच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे तिथं काय होतं, उष्णता त्या ठिकाणी तयार होते. म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा बघा किंवा व्हिडिओ सुद्धा बघू शकता, जेव्हा तुम्ही असे ग्लेशियर बघता का, ग्लेशियरच्या खाली बघा तुम्ही, ग्लेशियरच्या खाली तुम्हाला कंटिन्युअसली पाणी वाहताना दिसेल. कारण पाणी तयार होताना दिसेल. का असं होतं पाणी तयार होताना, कारण का तिथं तापमान हे वरच्या असणाऱ्या बर्फापेक्षा कमी असतं
त्यामुळे तिथं पाण्याचा असणारा जो काही सोर्स आहे का तो आपल्याला त्या असणाऱ्या ग्लेशियरच्या माध्यमातून तयार होतो. म्हणून तिथं पाणी तयार होतं, त्यामुळे तो काय होतो, हा असणारा बर्फाचा भाग हा तरंगता होतो त्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, तो पुढचा असणारा जो डोंगराचा भाग आहे का तो त्याला तोडतो आणि तोडून काय करतो, तो पाण्यामध्ये येतो. जेव्हा तो पाण्यामध्ये येतो का त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण आईसबर्ग. काय म्हणतो त्याला आपण, आईसबर्ग. पण आईसबर्गचा मुद्दा कसा लक्षात घ्यायचा, आईसबर्ग दिसतो तुम्हाला फक्त किती टक्के, 10% ते 15% दिसतो. म्हणजे वरती तो तेवढा असतो. अदरवाईज तो ग्लेशियर खूप मोठा आहे ना, त्याचा तुकडा एक पाण्यामध्ये आलाय, तर त्या पाण्याच्या खाली त्याचा किती भाग असतो, तर 85% ते 90% भाग त्याचा पाण्याखाली असतो. म्हणून तुम्ही एक मूवी पण ऐकला असेल पहा, टायटॅनिक नावाचा. टायटॅनिक नावाचा मूवी अशाच एका आईसबर्गला जाऊन धडकला होता आणि त्याचे 2 तुकडे होताना आपण बघतो. हे का होतं, कारण त्याचा आईसबर्गचा खालचा प्रदेश, खालचा जो भाग आहे ना पाण्याखाली, तो खूप मोठ्या पद्धतीने असतो. आता नीट आहे का, जेव्हा तो डोंगरापासनं हळूहळू डोंगराच्या दऱ्यामध्ये या असणाऱ्या बर्फाला काय तयार करताना बघतो आपण, ग्लेशियर तयार करताना पाहतो. ग्लेशियर तयार होतो, थरावर थर सोसतो आणि त्याच्या पुढचा असणारा डोंगराचा भाग आहे ना, तो काय करतो, त्याला तोडतो आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. जसं तो डोंगराचा प्रदेश तोडतो ना, तेव्हा काय होतं, तेव्हा डोंगराच्या जवळ असा एक दरी तयार होते. डोंगराच्या जवळ काय तयार होते, एक दरी तयार होते. म्हणजेच काय, असे बघा, असे डायरेक्टली काय होतं, तो हे तुकडे पडल्यामुळं असे स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे काय, डायरेक्टली तुम्ही पाण्यामध्ये उडी मारू शकता, असे त्या ठिकाणी इथं एक खूप मोठ्या पद्धतीच्या दऱ्या तयार होतात. त्या दरीलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, तर यालाच म्हटलं जातं जॉर्ड. काय म्हणतो त्याला, जॉर्ड. स्पेलिंग काय त्याची, FJORD. एफचं असणारा प्रोनाउन्सिएशन या ठिकाणी सायलेंट आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला फॉर्ज म्हणायचं नाहीये, त्याला म्हणायचं या ठिकाणी काय, तर याला म्हणतो आपण जॉर्ड. हा जॉर्डचा प्रदेश तयार होतो. ठीक आहे, कसा तयार होतो जॉर्डचा प्रदेश कळाला, ग्लेशियरमुळे तयार होतोय. ग्लेशियरचा एक भाग तुकडून पडून जर या ठिकाणी आला तर त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी, आईसबर्ग म्हणतो. हे तर लक्षात घ्यायचं. ठीक आहे, समजतंय का मला सांगा साहेब लोक. त्याच्या शेजारी एक आहे व्हॉल्कॅनो. व्हॉल्कॅनो काय होतोय मग, व्हॉल्कॅनो द्रव भाग पृथ्वीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि तो काय करतो या ठिकाणी, तर तो एक प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह असणारा टाईपचा असणारा प्लेटमध्ये काम चालू करतो आणि तो तिथून बाहेर येत असताना तो कंटिन्युअसली काय करतोय, द्रव बाहेर फेकतोय आणि तिथून त्या ठिकाणी गॅसेस बाहेर येत आहेत. तर अशी असणारी जी जागा आहे का त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, व्हॉल्कॅनिक प्लेस म्हणतो. यस, हे नावं समजतायत का, माउंटन समजलं का, माउंटनवरचा बर्फ कळाला का, सोबतच हा असणारा जॉर्ज कळाला का, सोबतच आईसबर्ग कळाला का, त्यानंतर आलेला ग्लेशियर समजला का, आणि हा व्होल्कॅनो समजला का. यस, थोडं समजतंय. ओके, थोडं थोडं समजतंय. ओके, अजून, हा सांगा साहेब लोक. बाकीचे साहेब लोक बोला. कन्सेप्ट आहेत, खूप बेसिक कन्सेप्ट आहेत, माहिती पाहिजेत आपल्याला. म्हणून तुम्ही हे जिओग्राफीमध्ये अभ्यासला असेलच की, जिओग्राफीमध्ये झालेलं असेल तुम्हाला, हे तुम्ही ऑलरेडी अभ्यास करताय म्हणून तुम्हाला म्हणतोय. हा, ओके, समजतंय. ओके, ठीक 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 आहे. आता आम्ही अजून एका कन्सेप्टनं पुढे जातोय. हा, व्यवस्थित ऐका. त्याच्या पुढे येतोय तो म्हणजेच काय, तर तो असेल टुंड्रा. काय होतो, ग्लेशियरच्याच खाली काय दिसते तुम्हाला, टुंड्रा दिसतोय. टुंड्रा म्हणजेच काय, की, हा समजते. ओके, नीट ऐका. टुंड्रा म्हणजेच काय, ग्लेशियर वितळतो वातावरणातील बदलामुळं, तापमानातील बदलामुळं. ग्लेशियर वितळल्यानंतर पाण्याचा सोर्स जास्त तयार होतो. जास्त तयार झाल्यामुळं इथं काय होतो, अशा गवताळ प्रदेशांचा एरिया तयार होतो. काय होतो, गवताळ प्रदेशांचा एरिया. मग हे कुठं असतं, तो डोंगराच्या पायथ्याशीच या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतो, तर त्याला काय म्हणतात, तो टुंड्रा प्रदेश म्हणतात. सिंपल. काय, गवताळ प्रदेशाचा जो भाग आहे, कारण ह्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळते. पाणी कशातून मिळतं, या माउंटनच्या वरती जो बर्फ आहे त्याच्या माध्यमातून मिळतोय. कारण तुम्हाला माहित असेल की बरेचशा असणाऱ्या डोंगराळ भागातील असणाऱ्या ज्या नद्या आहेत का, त्या नद्यांना जे बारमाही पाणी मिळतं, ते बारमाही पाणी कशामुळे मिळतं,
त्या ग्लेशियरमुळेच मिळतं. ग्लेशियर वितळत असल्यामुळे याचं पाणी मिळतं आणि त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये काय होतं, गवताळ प्रदेश तयार होतो. त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी, टुंड्रा हा प्रदेश या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे. टुंड्राचा उल्लेख केला तर जास्त कुठे दिसेल तुम्हाला, सायबेरियन झोन असेल, रशियाचा झोन असेल त्या ठिकाणी, किंवा ग्रीनलँडचा एरिया असेल तिथं, किंवा आइसलँडचा, स्वीडनचा, फिनलँडचा एरिया जो आहे ना, तिथं काय दिसेल तुम्हाला, जास्तीत जास्त टुंड्रा प्रदेश तयार होताना दिसतील. म्हणजेच कुठं असतील ते, सिंपल आर्टिक आणि अंटार्क्टिक झोन मध्ये तुम्हाला हे तयार होताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. त्याच्याच खाली एक नाव आहे पहा या ठिकाणी, तो म्हणजेच काय इथं असेल, तो आहे गॅसियर. काय तो, गॅसियर. गॅसियर काय असतो ते थोडंसं लक्षात घ्या. बघा, आता अभ्यासायचं आपल्याला गॅसियर. गॅसियर म्हणजेच काय, ते आत्ताच सांगितलं, पृथ्वीच्या खाली थर आहे, थराच्या खाली काय मध्यभागी गाभा आहे, गाभ्यातून काय होतोय, ज्वालामुखी बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. फक्त त्यात ज्वालामुखी म्हणजे द्रव आहे का, फक्त द्रव नाहीये, त्याच्यामध्ये वायू पण आहेत ना. मग वायू काय करतात, तो लहान लहान पोकळी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून तो गॅस बाहेर सोडण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्हाला काय होत दिसतं, की जेव्हा तुम्ही डायरेक्टली काय करता, डोंगराळ भाग सोडला, त्यानंतर गवताचा भाग सोडला, की तुम्ही हळूहळू थोडंसं खाली यायला लागलात, तर तुम्हाला असे काय दिसतात, तो असे तुम्हाला या ठिकाणी गॅसेस बाहेर येताना दिसतात. आणि हे काय होतं, गॅसेस जेव्हा बाहेर येतात का, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी काय दिसतात, डोंगरातून येणारं जे पाणी आहे का, ते पाणी या ठिकाणी या असणाऱ्या खोलगट भागामध्ये एकत्र येताना दिसतं. मग काय होतं याच्यामुळं, कारण हे गॅसेस येत आहेत ना, आणि हे गॅसेस सगळे हीटमुळे आलेले आहेत, गरम झाल्यामुळे आलेले आहेत. मग गरम झाल्यामुळे जेव्हा ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात का, तेव्हा या पाण्याला पण ते काय करतील, गरम करतील. म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता पहा, गरम पाण्याचे झरे. मग हे काय तयार होतं, तो पाणी गरम होतं. म्हणून जेव्हा तुम्ही बर्फाळ छादामध्ये असणाऱ्या प्रदेशामध्ये जेव्हा डोंगराळ भागातून खाली येता ना, तेव्हा तुम्हाला प्राणी जे असतात ना, बरेचसे प्राणी या पाण्यामध्ये थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करतात. याच असणाऱ्या ठिकाणांना, याच असणाऱ्या गॅसेसला बाहेर आणणाऱ्या ठिकाणांना काय म्हटलं जातं, तर त्यांना म्हटलं जातं या ठिकाणी गॅसेस. काय म्हटलं जातं, गॅसेस. लक्षात ठेवायचं, हा रेफरन्स इथे येतो, म्हणजे तो कुठे बघा, म्हणून तर मी हा असणारा चार्ट, हा असणारा पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर ठेवलाय. माउंटन समजतोय, जॉर्ज समजला, आइसबर्ग कळाला लगेच, ग्लेशियर कळाले, ग्लेशियरच्याच खाली टुंड्रा आहे, तो गवताळ प्रदेश समजायला मदत होते. त्याच्या शेजारीच आहे वोल्कॅनो, त्याच्या खालीच बघतो आपण डोंगराळ प्रदेशाच्या पुढे आलो की तुम्हाला हे गॅसेस बाहेर येताना दिसत आहेत पहा. म्हणजेच तो काय या ठिकाणी इथं, तर तो आहे या ठिकाणी गॅस्टर. ओके. त्यानंतर येतो डेझर्ट. त्यानंतर काय येतो, डेझर्ट म्हणजे वाळवंट. आता वाळवंट कसे असतात, तर वाळवंट म्हटल्या तुम्हाला लगेच काय दिसतं, तो वाळवंट म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहते, ते म्हणजेच काय, एक खूप मोठा विस्तीर्ण प्रदेश आहे. तिथं वाळवंटातली वाळू दिसते तुम्हाला, आणि वाळूच्या असणाऱ्या दरम्यान तुम्हाला काही उंट प्रवास करताना दिसतात, जिथं लांब लांब पर्यंत पाणी नाहीये, काही नाहीये, असा रेफरन्स येतो. पण तुम्हाला किमान या डेझर्टचे दोन टाईप पण त्या ठिकाणी दिसले पाहिजेत. या ठिकाणी असतं एक हॉट डेझर्ट असतो आणि एक कोल्ड डेझर्ट असतो. म्हणजे एक उष्ण असणारा जो वाळवंट आहे तो असतो, एक थंड प्रदेश आहे त्याचाही सुद्धा वाळवंट असतो. म्हणजेच काय, की तुम्हाला आता जर लडाख सारखा एरिया सांगितला, लडाखचा एरिया सांगितला, लडाख सुद्धा वाळवंट आहे की नाही, लडाख वाळवंटच आहे, पण तो वाळवंट कसा या ठिकाणी, तर तो थंड प्रदेशांचा वाळवंट त्या ठिकाणी दिसतो आपल्याला. म्हणजेच काय होतं, तो म्हणजेच जेव्हा आपण आता हिमालय सोडला असं म्हणूया आपण, हिमालय सोडून जेव्हा आपण यायला लागलोय ना, तसं तुम्हाला लडाख सारखा एरिया दिसतो. लडाखच्या एरियामध्ये तुम्हाला काय दिसतो, लांब लांब पर्यंत या ठिकाणी विस्तीर्ण प्रदेश दिसतो, आणि हा थंड हवेच्या ठिकाणी असणारा विस्तीर्ण प्रदेश आहे, जिथं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये असणारे वनस्पतीजन्य यंत्रणा आणि प्राणीजन्य भूमिका या ठिकाणी जास्त दिसत नाही. तो असतो कुठला, थंड असं हव्याच्या ठिकाणचा असणारा डेझर्ट. हाच डेझर्ट तुम्हाला कुठं दिसेल, उष्ण ठिकाणच्या असणाऱ्या एरियामध्ये पण दिसेल. जसं सहारा डेझर्ट असेल, कालाहारी डेझर्ट असेल, थार डेझर्ट असेल, यांचा रेफरन्स आपण बघतो, तर ते पार्ट तुम्हाला डेझर्टच्या माध्यमातून माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक शब्द येतो, तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, तर तो आहे ओयासिस. काय तो, ओयासिस. ओयासिस काय आहे, तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशातून जेव्हा तुम्ही वाळवंटाच्या प्रदेशामध्ये फिरताय, वाळवंटाच्या प्रदेशामध्ये दिसलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय हो, तुम्ही ऐकलं असेल, मृगजळ दिसतात पहा. मृगजळ म्हणजेच काय हो, मृगजळ म्हणजेच काय, एक आभास होतो तुम्हाला पाणी असल्याचं. म्हणजे काय, समजा तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही थारच्या डेझर्टमध्ये चाललेला आहात, तुम्हाला तहान खूप भयंकर लागलेला आहे, तर तुम्हाला काय होतं,
तर तुम्हाला मृगजळ दिसायला सुरुवात होतात. म्हणजे काय, पाण्यासारखा असणारा प्रदेश दिसायला सुरुवात होतो. का? आपलं मनच काय करतो, त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये पाणी तयार करतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, की तुम्हाला अशा पद्धतीचे असणारे काही एरिया दिसतात. कुठं? जेव्हा तुम्ही डेझर्टमध्ये फिरत असता, तेव्हा तुम्हाला फिरता-फिरता डायरेक्टली एक भाग असा दिसतो, की ज्याच्या आसपास काय आहे? डायरेक्टली पाणी तयार होताना दिसतो किंवा पाणी दिसतं आणि पाण्याच्या शेजारी तुम्हाला इथं खूप चांगल्या पद्धतीची असणारी वनस्पतीजन्य यंत्रणा आणि प्राणीजन्य यंत्रणा सुद्धा निर्माण होताना दिसते. हे का होतं असं? कारण का, जेव्हा वाळवंट असतो ना, त्या वाळवंटामध्ये तिथली असणारी जी जमीन आहे का, ती खूप सॉलिड नसते, खूप स्ट्रॉंग नसते. कारण वाळू आहे तिथं आणि ती कंटिन्युअसली काय तयार करत असते, तर तेच स्वतःची जागा बदलत असतो. कारण तिथं काय असतं, तिथं कंटिन्युअसली वादळ निर्माण होताना दिसतात आपल्याला. मग काय होतं तिथं, या प्रदेशातली असणारी वाळू कमी होते ना, तेव्हा हा असणारा प्रदेशाची वाळू जास्तीत जास्त कमी झाल्यामुळं खालचा असणारा जो काही पाणी आहे ना, पृथ्वीचा असणारा जो ग्राउंड वॉटर आहे ना, तो ग्राउंड वॉटर याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? एखाद्या एरियामधून वाळू त्या ठिकाणी निघून जाते. वाळू निघून गेली की एरिया काय होतो? डिप्रेस होतो. डिप्रेस होतो म्हणजेच काय तो? म्हणजे एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेला म्हणजेच काय गेला? काय होतो तो? स्वतःला तो समाजापासून तोडतो. स्वतःला तो एकटा करून ठेवतो. म्हणजेच काय? इतरांसारख्या प्रदेशासारखा हा राहिला का? हा डिप्रेशनमध्ये गेला. मग याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? डिप्रेशन ओएसिसचा रेफरन्स म्हणतो. ग्राउंड हा असा आहे. पण ग्राउंडच्या खाली तो जातो त्या ठिकाणी एरिया तयार करतो आणि तिथं काय होतो? स्वतः खालनं काय होतो? जो ग्राउंड वॉटर आहे ना, भूजलातील असणारा जो पाणी आहे का, तो वरती येण्याचा प्रयत्न करतो आणि तो वरती येतो आणि तो काय करतो? तर तो तयार करतो या ठिकाणी ओएसिस. म्हणजे मुळात तिथं पाणी स्वतःहून खालून येतं किंवा हे ओएसिस 2 प्रकारचे असतात. एक नॅचरल ओएसिस असतात आणि दुसरं असतात मॅन-मेड ओएसिस. म्हणजे एक तर काय समजा या वाळवंटामधल्या लोकांना माहिती असतं, की डिप्रेशन कुठे जास्त आहे. जेव्हा म्हणजेच काय वाळवंटाचे वाळूचे डोंगर तुम्ही खूप जास्त बघता आणि त्याच्यातून तुम्हाला एखादा एरिया दिसतो जो कसा आहे डिप्रेस्ड एरिया आहे. तर तिथं पाण्यासाठी काय करतात तिथली लोकं तिथं ह्या ठिकाणी खनन काम करतात आणि तिथून ग्राउंड वॉटर वरती येण्याचा प्रयत्न होतो आणि याच्या माध्यमातून तुम्हाला असंख्य असणारे असे ठिकाणं तिथं सापडतात आणि ज्याच्याकडून काय होतं तिथलं असणारं जे जीवनमान आहे का ते थोडंसं इंटॅक्ट राहण्याचा प्रयत्न होतो. तिथं कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जातो. हे असणारे ठिकाणं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. कोणकोणती नावं पाहिली? आज किमान एवढी तर नावं लक्षात घ्या थोडक्यातच आपल्याला. कोणकोणती नावं आज पाहिली मी? पहिल्यांदा माउंटन, जॉर्ड, ग्लेशियर 3 झाले. चौथा टुंड्रा, 5वा आइसबर्ग, 6वा व्होल्कॅनो, 7वा गैसर, 8वा डेझर्ट आणि 9वा ओयासिस. हे किमान आजच्या कंडिशनमध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये आहेत. म्हणून हे किमान थोडंसं आज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्यांच्या प्रक्रियांच्याच माध्यमातून काय तयार झाले म्हणतो आपण? तर आपण तयार झाले म्हणतो टेक्टोनिक प्लेट्स. हे टेक्टोनिक प्लेट्स कुठे-कुठे आहेत मग? हे टेक्टोनिक प्लेट्स कोणकोणत्या नावाने आहेत मग? पॅसिफिक प्लेट आहे. ओके, जो पॅसिफिक महासागरामध्ये दिसतो तुम्हाला. नंतर कुठल्या या ठिकाणी नॅझका प्लेट आहे. साऊथ अमेरिकन प्लेट आहे. नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे. युरेशियन प्लेट आहे. आफ्रिकन प्लेट आहे. इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे आणि अंटार्क्टिक प्लेटचा रेफरन्स दिसतो. म्हणजे या असणाऱ्या दरम्यान जे तुम्हाला गॅप दिसतोय ना, हा गॅप काय हो? हा गॅप आहे पृथ्वीच्या गर्भातून येणाऱ्या द्रव वायूंना बाहेर पडण्याची जागा. ओके. मग काय होतं तो? हालचाली जास्त घडायला लागल्या तर हे प्रदेश काय होतील? जसा हा आफ्रिकन प्रदेश आहे का, जो कुठं सरकतोय? त्या आपल्या असणाऱ्या भारताकडे सरकतोय. भारत कुठं सरकतोय? भारत युरेशियन प्लेटकडे सरकताना दिसतोय आपल्याला. तर हे प्लेट्स आहेत. हे प्लेट्स तुम्हाला कंटिन्युअसली भूगर्भातील हालचालीमुळे तयार होताना दिसतील. आणि त्याच्याच प्लेटमध्ये हे असणारे मल्टिपल नावं अजून थोडीशी नावं विस्तारित करून दिले. कसं? थोडंसं तुम्ही नॉर्थ आफ्रिकन प्लेटवरती गेलात ना, तर तुम्हाला दिसेल या नॉर्थ अमेरिकन प्लेटच्या खाली तुम्हाला दिसेल कॅरेबियन प्लेट. त्याच्या खाली दिसेल त्या ठिकाणी कोकस प्लेट. त्याच्या खालीच आहे त्या ठिकाणी कुठला? तर नाझका प्लेट. इथं आहे साऊथ अमेरिकन प्लेट. इथं आहे पॅसिफिक प्लेट. इथं आहे आफ्रिकन प्लेट. युरेशियन प्लेटचा रेफरन्स तसाच आहे. इथं आहे अरेबियन प्लेट. नंतर येतो या ठिकाणी कोणता? सोमाली प्लेट. कारण सोमालियाचा असणारा एरिया दिसतो तुम्हाला या देशाचा. नंतर इथं आहे इंडियन प्लेट. इथं आहे ऑस्ट्रेलियन प्लेट.
हे आहे. सोबत इथं काय येतो या ठिकाणी अंटार्क्टिक प्लेट. असे जे स्थानिक नावांवरनं सुद्धा आपल्याला हे प्लेट या ठिकाणी तयार होताना दिसतात. तसं इथं राहिलं कुठला पॅसिफिक प्लेट आहे, फिलिपिन प्लेट्स आहेत. अशी असंख्य नावं या ठिकाणी तयार होताना दिसतात. कारण का मोठा प्रदेश तर असतोच असतो विभाजित झालेला. पण त्या मोठ्या विभाजित प्रदेशामध्ये सुद्धा काही ठिकाणी असे असणारे वाटा असतील ना गॅसेसला बाहेर येण्यासाठी. तर त्याच्यावरनं सुद्धा हे लहान लहान प्लेटेट्स त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतात. आणि त्याच्यातूनच काय तयार झाले, तर त्याच्यातूनच तयार झाले हे असणारे खंड आणि हे असणारे समुद्र. ओके, मग आपण बघितले कोणकोणत्या खंडांचा रेफरन्स या ठिकाणी येतो. मग आपल्याला बघत असताना मग आपण म्हणतो आशिया खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड, नॉर्थ अमेरिका खंड, साऊथ अमेरिका खंड, अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड. ओके, म्हणजे किती झाले या ठिकाणी आपल्याला 7 खंडांचा रेफरन्स. नंतर बघतो आपण ओशन. कोणते ओशन्स? मग इथं पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, सदर्न ओशन. सदर्न ओशन किंवा यालाच काय म्हणू आपण या ठिकाणी अंटार्क्टिक ओशन. इथं आहे कोणता? इंडियन ओशनचा रेफरन्स. इथं आहे वरती कुठला? तर हा आहे आर्टिक ओशनचा पार्ट आणि हा आहे सुरुवातीचाच पॅसिफिक ओशनचा पार्ट. म्हणजे काय? इथं तुम्हाला दिसतील एकतर काय, तर इथं तुम्हाला वेगवेगळे कॉन्टिनेंट दिसतील किंवा मेजर असणारे ओशन्स तुम्हाला इथं दिसतील. आणि त्यातला एक कॉन्टिनेंट आपण आता स्टार्ट करूया डिस्कशन करायला. ओशनिक पार्ट आपण ऑलरेडी बघितला होता. आता बघूया आपण हे असणारे कॉन्टिनेंट. प्रत्येक खंडामध्ये कोणकोणते देश कसे सिच्युएटेड होतात, तिथला असणारा फिजिकल एरिया काय आहे, कशा पद्धतीचं तिथला असणारा जे आपल्याला फिजिकल जिओग्राफीचा पार्ट दिसतोय ते थोडंसं हायलाइट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय जनरलाइज कंडिशन काय आहे तिथली हे बघण्याचा थोडासा प्रयत्न करूया. मग सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण कुठं? पॅसिफिक ओशन सोडल्यानंतर आपण येऊया अमेरिकापासून. मग अमेरिका बघत मग आपण येऊया आफ्रिका, युरोपकडं, मग आशियाकडे येऊया आपण. या असणाऱ्या क्रमानं आपण हे सगळे खंड बघण्याचा प्रयत्न करूया. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणता? तर सगळ्यात पहिल्यांदा हा येतो पॅसिफिक ओशन आणि अटलांटिक ओशनच्या दरम्यान येणारा महत्वपूर्ण असणारा खंड म्हणजे वरती येतो तो म्हणजेच काय? उत्तर अमेरिका खंड. खाली येतो लॅटिन अमेरिका किंवाच म्हणतो आपण दक्षिण अमेरिका आणि हा आहे मध्य अमेरिका, सेंट्रल अमेरिका. म्हणजे तो खंड नाहीये पण तो दोघांच्या दरम्यान आहे म्हणून त्याला आपण सेंट्रल अमेरिका म्हणूया. त्या असणाऱ्या प्रदेशाबद्दल पहिल्यांदा आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा काय करू आपण या खंडाचा रेफरन्स घेत असताना या खंडामध्ये कोणकोणते प्रदेश कोणकोणते देशांचा रेफरन्स येतोय तो पहिल्यांदा आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया तो म्हणजे कुठला? तर नॉर्थ अमेरिका बघूया आपण. उत्तर अमेरिकेमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहेत हे पहिल्यांदा आपल्या असणाऱ्या नेकेड आईनं या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. मग इथं तुम्हाला दिसेल तो म्हणजेच काय? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दिसेल. ओके, या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या नॉर्थ साइडला दिसेल तुम्हाला कॅनडा. कॅनडाच्या जवळ तुम्हाला दिसेल या ठिकाणी अलास्का. अलास्का बद्दल जे व्यापार झालेला आहे रशिया आणि युएस मध्ये ते पण बघूया आपण. पण किमान नाव लक्षात ठेवा. या असणाऱ्या कॅनडाचा झोन पाहिला तर कॅनडा तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने विस्तारित होताना दिसतोय तुम्हाला अशा कंडिशन्स मध्ये. हे सगळे लहान लहान खंड जे आहेत ना, लहान लहान असणारे जे काही बेटा आहेत हे सगळे कोणाचे भाग येतो? हे असणारे सगळे कॅनडाचे पार्ट तुम्हाला दिसतात. खाली आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याच्या खाली आहे मेक्सिको. मेक्सिकोच्या खाली जर बघितलं या ठिकाणी तर इथं आपल्याला दिसतो तो म्हणजे कुठला इथं? तर गुटेलमाला आहे. नंतर येतो या ठिकाणी एल सॅल्वाडोर येतो याच्या खाली. याच्यामध्येच आहे या ठिकाणी कोणता? तर इथंच आहे इथं हंडरस आहे. नंतर या ठिकाणी येतो एक नाव इथं कोस्टारिका आहे. कोस्टारिकाच्याच खाली येतो पनामा. आता सध्याला तुम्हा सर्वांना माहित असेल की ट्रम्पनी एक सगळ्यात मोठी अनाउन्समेंट करून टाकली ना की त्यांना काय करायचंय? पनामा कॅनल हा अमेरिकन कॅनल म्हणून यूज करायचा. प्लस या मेक्सिकोच्या दरम्यान हा जो गल्फ आहे ना, हा जो एक बघा एक प्रदेश तयार झालेला आहे असा, तिथं समुद्राचं पाणी येतोय. या असणाऱ्या गल्फ मध्ये नाव आहे त्याचं गल्फ ऑफ मेक्सिको. तर याचं सुद्धा नाव चेंज करायचंय कोणाला? अमेरिकेला. काय नाव करायचं त्यांना? गल्फ ऑफ अमेरिका बनवायचंय. हे जेव्हा नावं समोर येतात ना, किमान त्याच्या आसपासची नावं तर आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यानंतर हे जे लहान लहान बेटे आहेत ना, ज्याला आपण कॅरेबियन बेटो म्हणतो पहा, या कॅरेबियन बेटोमध्ये सगळ्यात महत्वाचं एक नाव लक्षात ठेवायचं, क्युबा. कोणतं नाव आहे? क्युबा. इतका लहान देश आहे ना हा लहान देश,
या लहान देशानं असंख्य वर्ष अमेरिकेला स्वतःवरती विजय प्राप्त करू दिला नाही, जिंकू दिलं नाही. इतकं नाक त्यांच्या असणाऱ्या नाकामध्ये पाणी आणून सोडलं यांनी, की नाकी नऊ केलं कुणी, क्युबानं. क्युबानं भयंकर त्रास दिलाय कोणाला, अमेरिकेला. पण क्युबा कधीच हारला नाही, हे पण लक्षात घ्यायचं. मग हे वाद कंटिन्युअसली दिसतात तुम्हाला. याच्याच जवळ तुम्हाला दिसतात या ठिकाणी, तो म्हणजेच कुठला, तर युकेचा असणारा एरिया या ठिकाणी, तो म्हणजे कुठला, तर बर्म्युडाचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. थोडंसं याच्या वरती गेलो तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी कोणता एरिया, तर तो डेन्मार्कच्या कंट्रोलमध्ये असणारा कोणता, ग्रीनलँडचा एरिया. आता ट्रम्प हे पण म्हणतायत की ग्रीनलँड सुद्धा जिंकणार आहे आम्ही, आणि काय करणार आहे आम्ही, या डेन्मार्कला हरवणार आहोत. म्हणजे बघा, ट्रम्प आल्या आल्या काय करतायत, त्यांच्या आसपासचा सगळा एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यात पहिलं चॅलेंज कोणाला दिलं त्यांनी, पनामाला. या पनामाच्या जवळ बघा इथं तुम्हाला हा पनामा दिसेल पहा, हा सगळा एरिया कनेक्टेड आहे डायरेक्टली साऊथ अमेरिकेला. म्हणजे तुम्हाला जर बघितलं अटलांटिक ओशन पासून तुम्हाला जर इकडं पॅसिफिक ओशन मध्ये यायचं असेल तर तुम्हाला रस्ताच नाही. तुम्हाला काय करावं लागतं मग, बघा काय म्हणतो या ठिकाणी, तुम्हाला या अटलांटिक ओशन पासून कुठे यायचंय हो, पॅसिफिक ओशन मध्ये यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला या संपूर्ण असणाऱ्या एरियाला म्हणजे साऊथ अमेरिकेला क्रॉस करून यावं लागतं. म्हणून काय केलं, इथं सगळ्यात खालचा जो 7वा एरिया आहे ना, याला म्हणतो आपण पनामा कंट्री. या पनामा कंट्रीमध्ये मानव निर्मित जसं सुएज कॅनल तयार केले पहा, मॅनमेड असणारा कॅनल आहे ना, तसं हा असणारा कोणता कॅनल आहे या ठिकाणी, तर तो आहे पनामा कॅनल. हा पनामा कॅनल तयार केलाय कुणी, अमेरिकनच. कुणी तयार केलाय, अमेरिकनच. म्हणजे काय हो, हा प्रवासाचा असणारा टाइम वाचवला. डायरेक्टली पनामा कॅनल थ्रू कुठे येऊ शकतो तुम्ही, पॅसिफिक ओशन मध्ये येऊ शकता, किंवा डायरेक्टली या कोस्टल एरियावरती जाऊ शकता. म्हणजे समजा अलास्कामध्ये काही असणारे व्यापार झाले तर तिथून या ठिकाणी जर जहाजांना यायचं असेल तर इथं तुम्ही येऊ शकता. पण इथल्या असणाऱ्या कोस्टल एरियाला जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली हा क्रॉस करून यावा लागत होता. म्हणून इथं तुम्हाला वादविवाद दिसतात. हे थोडेसे नावं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता यांच्यामध्येच वेगवेगळे असणारे गल्फचे झोन आहेत. म्हणजे समुद्राच्या असणाऱ्या अंतर्गत असणारे जे वेगवेगळे असणारे भूप्रदेशांचा संदर्भ, म्हणजे त्या असणाऱ्या किनारी प्रदेशामध्ये असणारे जे गल्फचा एरिया आहेत का, ते थोडीशी नावं इथं सांगतोय. ती नावं थोडीशी ऐकण्याचा प्रयत्न करा. या मेक्सिकोच्या जवळ बघितलं आपण पूर्वेकडं तर आहे गल्फ ऑफ मेक्सिको. त्याच्या पश्चिमेला बघितलं तर इथं आहे गल्फ ऑफ कॅलिफोर्निया. कोणता इथं, गल्फ ऑफ कॅलिफोर्नियाचा रेफरन्स इथे येतो. थोडंसं आपण वरती गेलो कुठं, कॅनडाच्या जवळ. कॅनडाचे असणारे जे लहान लहान असणारे इथं आयलँड्स आहेत का, प्रदेश आहेत का, त्याच्यामध्ये आणि ग्रीनलँडच्या दरम्यान कोणकोणती नावं आहेत हे लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिल्यांदा हडसन बे. काय पहिल्यांदा, हडसन बेचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. त्याच्याच खाली आहे तो म्हणजे जेम्स बे. आणि त्या असणाऱ्या कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान एक खूप मोठा लेक सुद्धा आहे, आणि त्याला नाव दिलं जातं या ठिकाणी ग्रेट लेक. काय म्हणलं जातं, ग्रेट लेक. थोडंसं आपण ग्रीनलँडकडे आलो ना तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी बॅफिन बे. काय तो, बॅफिन बे. त्याच्या खाली थोडंसं आलो तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी तो म्हणजे कुठला, तर लॅब्राडॉर सी. काय म्हणतो आपण याला, लॅब्राडॉर सी. आणि वरती गेलो तर तुम्हाला आर्टिक ओशन तर दिसेलच. आणि त्याच्या थोडंसं खाली आलो, अलास्काच्या वरती गेलो आपण तर या ठिकाणी कोणता येतो, तर हा येतो ब्यूफोर्ट सी. कोणता येतो, ब्यूफोर्ट सी. यासोबतच पाहिलं तर थोडंसं या अलास्काच्या आणि कॅनडाच्या दरम्यान पाहिलं तर इथं आहे गल्फ ऑफ अलास्का. आणि हा अलास्का आणि रशियाचा जो भाग आहे का, यांच्या दरम्यान जो आहे का, त्याला म्हटलं जातं या ठिकाणी बेरिंग सी. नाव नाव मॅप आहे तुमच्या समोर. चला व्यवस्थित 5 मिनिटं बघून घ्या कोणकोणता एरिया आहे पहा. तिथं दिसतोय मेक्सिको, गल्फ ऑफ मेक्सिको दिसतोय, गल्फ ऑफ कॅलिफोर्निया दिसतो, पॅसिफिक ओशनच्या वरती पहा, कॅनडा आणि अलास्काच्या दरम्यान पहा गल्फ ऑफ अलास्का दिसतोय. त्या अलास्का आणि रशियाच्या जवळ बघितलं तर काय तिथे या ठिकाणी बेरिंग सी आहे. जे खूप हायलाइट होणारे भाग आहेत का, कमीत कमी ते तर लक्षात ठेवा. कोणता, बेरिंग सी आहे. थोडंसं वरती गेलो आपण त्या आर्टिक सर्कलच्या वरती, अलास्काच्या वरती बघितलं तर तो काय या ठिकाणी, तर आहे या ठिकाणी ब्यूफोर्ट सी. ब्यूफोर्ट सीच्या वरती बघतो आपण आर्टिक ओशन.
आर्टिक ओशन आणि कॅनडाच्या दमण, कॅनडा आणि ग्रीनलँडच्या दरम्यान आहे या ठिकाणी कोणता? बॅफिन बे. त्या बॅफिन बे आणि ग्रीनलँडच्या खाली आलो आपण, 60 डिग्री असणाऱ्या नॉर्थकडे गेलो आपण, तर तिथं दिसतो आपल्याला लॅब्राडॉर सी. आणि त्याच्या असणाऱ्या खाली आलो आपण कॅनडाच्या मध्येच, तर तिथं आपल्याला दिसतो एक हडसन बे. त्याच्याच खाली आहे जेम्स बे. आणि त्याच्या आणि कॅनडाच्या आणि अमेरिकेच्या दरम्यान एक लेक पण दिसतो, त्याचं नाव आहे ग्रेट लेक. ओके. हा, त्यानंतर पॅसिफिक ओशन आणि कॅरेबियन सी दिसलं का तुम्हाला? कॅरेबियन सी बघा, कॅरेबियन सी कुठे दिसतोय तुम्हाला? क्युबा, जमायका. जमायका नाव माहिती आहे सगळ्यांना? यस. क्रिसगेल आहे बघा तिकडचं. बहामास आहे तिथं पहा. डॉमिनिकन रिपब्लिक आहे तिथं. पेरेट्रो रिको पण आहे पहा, पेरेट्रो रिको. त्रिनिदाद सुद्धा आहे बघा खाली. येस. हॉन्ड्रुस पण आहे पहा. बेलीज पण आहे. एल सॅल्वाडोर पण आहे. कोस्टारिका पण आहे. पनामा सुद्धा आहे. दिसू राहिलेत का? तर आज तुम्हाला एक काम आहे, होमवर्क आहे. काय होमवर्क आहे? मी आत्ता लगेच पुढे जात नाही. आज एक होमवर्क आहे तुम्हाला. ते म्हणजे काय? आज तुम्हाला नॉर्थ अमेरिकेमधले असणारे सगळे प्रदेश, सगळे देश, त्याच्या दरम्यान असणारे सगळे, पहिल्यांदा तर फक्त लेक एरिया बघायचं तुम्हाला. त्यानंतर आपण थोडंसं फिजिकल असणारा पार्ट त्याच्यामध्ये बघूच आपण थोडंसं. आणि त्या असणाऱ्या फिजिकलचा भाग बघितला, मग रॉकी माउंटेन वगैरे बघू आपण त्या ठिकाणी. ओके. अप्लायशन्स असणारे पार्ट बघूया, कोस्टल प्लेन्स वगैरे बघूयाच आपण, पण हे नंतर बघू. पण प्रॅक्टिकल तुम्हाला आत्ता फक्त काय करायचंय, या असणाऱ्या नॉर्थ अमेरिकन झोनमध्ये जेवढे जेवढे तुम्हाला वेगवेगळे असणारे लेक दिसतात, तिथले असणारे जे वेगवेगळे असणारे जे बे आहेत किंवा गल्फ झोन आहेत का, ते देश आहेत का, त्यांची नावं थोडेसे सर्च करायची आणि लिहून काढायची. चालेल?